येस, मेसेज स्टॉप करायचे सगळ्यांनी. ओके, चलो. तर 2006, ओके, 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. 2006 ते 2024 म्हणजे जवळपास 17 वर्ष झालेली आहेत. आणि या 17 वर्षामध्ये बरंचसं काही केलं असं नाही मी म्हणणार, अगदी थोडंसं काहीतरी केलेलं आहे, पण खरंच त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने आनंद मिळत आहे, समाधान मिळत आहे. आणि आज तुमच्या समोर आहे. ओके. 36 जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये, 358 तालुक्यात, बरोबर की नाही? सो प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे आणि बऱ्यापैकी करत आहोत. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तर संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर पण काम करत आहोत. हे सगळं करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे मला. आणि खरंच सांगतो तुम्हाला की प्रामाणिकपणे काम करता तुम्ही तेव्हा समाजामध्ये कुठेतरी तुमच्या कामाची नोंद होते. ओके, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा नक्कीच तुमच्या कामाची नोंद होते. आणि तशीच काहीशी नोंद अनेक संस्थांनी माझी घेतली आणि मला अनेक पुरस्कार दिले. माझ्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे, तुम्ही सोशल मीडियाला पण जाऊ शकता. म्हणजे जस्ट मी सोशल मीडिया शेअर करू तुमच्याशी. दुर्वा एज्युकेशन नावाने तुम्हाला युट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि तिथे गेल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये गेलात तर माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, मग त्याच्यामध्ये काही सक्सेस स्टोरीज आहेत. आता काल अकोल्याच्या एक मॅडम आहेत, त्यांची मी सक्सेस स्टोरी टाकलेली आहे. शिक्षक आहेत त्या. ओके, त्याच्यानंतर हे सगळं असं बरंच काय 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 तुम्हाला बघायला मिळेल. अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक ऍडव्होकेट्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, अनेक संस्थापक आहेत. ओके, अनेक गृहिणी पण आहेत, लक्षात घ्या. ओके, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत आपल्याकडे की ज्यांनी आपल्याकडनं कोर्स केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ओके, सो हे सगळं तुमच्या समोर आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचे नाव, नंबर, पत्ता सगळं तिथं दिलेलं आहे. म्हणजे असं काहीच नाहीये की फक्त तुम्हाला चित्र दिसत आहेत, तुम्ही कुठलाही व्हिडिओ ऑन करून बघू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर का फेसबुकला गेलात तर फेसबुकला दुर्वा एज्युकेशन नावाने तुम्ही जर का पेज सर्च केलात तर तिथे देखील आपले अनेक फॉलोअर्स आहेत आणि तिथे पण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळतील. ओके, आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या जाहिराती असतात, त्याच्यानंतर आमच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात किंवा आमच्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय असतात. सो असं बरंच काय काय बघायला मिळेल. आमच्या मॅडम आहेत, त्यांनी आता मलकापूरमध्ये सेंटर चालू केलं, लक्षात घ्या. ओके, या एक मॅडम आहेत प्रमोदिनी, त्यांनी त्यांच्या घरातूनच चालू केलेलं आहे, 2 काउन्सिलिंग केल्या त्याने. सो असं बरंचसं काय काय तुम्हाला तिथे पण बघायला मिळेल. तुम्ही गुगलला दुर्वा एज्युकेशन फक्त सर्च केलं ना तर तिथे पण तुम्हाला दुर्वा एज्युकेशन बद्दल सगळं बघायला मिळेल. मी हे सगळं का सांगतोय, कशासाठी सांगतोय, तर आपण कोणाला अटेंड करत आहोत ना हे माहिती असणं गरजेचं आहे. तर काय होतं बऱ्याच वेळेला की बरीचशी मंडळी अशी असते ना वेबिनारमध्ये की वेगळ्याच विचारांमध्ये एवढं गेली असते की हा हे सगळं फ्रॉड आहे, हे कोणी येतं, काही सांगतं, काही दाखवतं. ओके, सो ठीक आहे, 5 मिनिटं ऐकूया आणि निघून जाऊया. सो तसं नाहीये मित्रांनो, हे एक वेगळं कार्य आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना कौतुक केलं, तुम्हाला सगळ्यांचं का कौतुक केलं, कारण का जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. सो ती जबाबदारी स्वीकारत असताना सगळं पडताळूनच स्वीकारा. ओके, आणि ते सगळं पडताळण्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. गुगलला आउट ऑफ 5 आपल्याला 4.7 स्टार आहेत. म्हणजे किती चांगले स्टार आहेत, अनेक रिव्ह्यूज आहेत तिथे. सो हे सगळं तुम्हाला सोशल मीडियाला बघायला मिळेल, काहीच हरकत नाहीये. ओके, सो पुन्हा एकदा आपण आपल्या पीपीटीकडे जाऊया. माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये पण आलेलं आहे, त्याच्यानंतर अनेक बातम्यांना पण आलेलं आहे, असं काहीच नाहीये. ओके, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनातला, कारण का खूप डाऊट असतो आजकाल ऑनलाईनला की अरे सगळे येतात, गोड गोड बोलतात आणि यांचं ऑफिस नसतं कुठे, यांचं सेंटर नसतं कुठे आणि काहीतरी सांगतात. ओके, म्हणजे मला काल एका मॅडमनी सांगितलं की सर मी खूप लोकांचं अटेंड केलंय, मस्त ब्लेझर बिझर घालून येतात, टाय बी लावून येतात, पण यांचं खरं बघायला काहीच अस्तित्वात नसतं. सो आपलं तसं नाहीये. ओके, मुळात मी काही शोशायनिंग करत नाही, जे आहे ते तुमच्या समोर आहे. आपलं सेंटर डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. गेली 10 वर्ष मी हे सेंटर स्वतः रन करतोय. ओके, माझा नंबर तुमच्या समोर आहे, माझा पत्ता तुमच्या समोर आहे आणि आत्ता मी तुमच्याशी बोलतोय ते या सेंटरमध्ये बसूनच बोलतोय. कधीही येऊ शकता, कधीही भेटू शकता, काहीच असं सिक्रेट नाहीये. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो ही थोडक्यात माझी ओळख होती की माझं प्रोफेशन आणि माझं लोकेशन. आत्ता तुम्हाला ना तुमची थोडक्यात ओळख द्यायची आहे की तुमचं प्रोफेशन काय आहे आणि तुमचं लोकेशन काय. कारण का आपण जी जाहिरात केली होती त्यात मी असं लिहिलं होतं की मला तालुका, जिल्हा आणि शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत, बरोबर की नाही? सो मला तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन जाणून घ्यायला आवडेल. सो चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी, ओके, सगळ्यांनी आपलं लोकेशन आणि प्रोफेशन टाईप करायचंय फास्ट फास्ट. चलो,
फास्ट मध्ये आपलं लोकेशन आणि प्रोफेशन. ओके, दोन गोष्टी मला टाईप करून पाठवायच्या आहेत. फास्ट, फास्ट, येस. नाशिक, ओके. अक्कलकोट, ओके ठीक आहे. पुढे, ग्रेट. मुंबई, हम्म, ओके, छान. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान 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 छान. नागपूर, ओके ठीक आहे. जळगाव, ओके. ओके, दौंड, ओके. ग्रेट ग्रेट, छान. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाहीये की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या ह्या वेबिनारला बरीचशी मंडळी उपस्थित आहे. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं, आणि खरंच कौतुक आहे इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल. ओके, ग्रेट 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 ग्रेट. कसं आहे ना, आपण एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण का आपण जर का एकमेकांशी संवाद नाही साधला तर आपल्याला हा विषय नाही कळणार. कारण का आज तुम्ही जो वेबिनार अटेंड करत आहात, ओके, मी जे सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. समजलं तर ठीक आहे, की आज जो तुम्ही वेबिनार अटेंड करत आहात, हा वेबिनार कुठेही सेल्स मार्केटिंगचा नाहीये. हा कुठलाही मोटिवेशनल वेबिनार नाहीये की जिथे मी खूप मस्त तुम्हाला एनर्जेटिक छान छान काल्पनिक गोष्टी सांगतोय, खूप तुम्हाला मोटिवेट करतोय, असं काहीच नाहीये. ओके, हा कुठलाही सेल्स मार्केटिंगचा वेबिनार नाहीये, कुठलेही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार नाही. तर अतिशय महत्वाचा विषय आपण समजून घेणार आहोत की आज समाजामध्ये मानसिक आजार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, आणि ह्या मानसिक आजारांवरती समुपदेशन हे एक प्रभावी माध्यम आहे. आणि ते कसं, हे आपल्याला ह्या वेबिनार मधून समजून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. सो व्यक्त होणं खूप गरजेचं आहे, कारण का समुपदेशनामध्ये व्यक्त होण्याला खूप महत्व आहे. क्लिअर इथपर्यंत? सो धन्यवाद. मला जवळपास 95 मेसेज आलेले आहेत. ओके, आणि ग्रेट तुम्हा सगळ्यांना. अजूनही काही लोकांचे मेसेज येत आहेत. सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. ओके, बरं, हे मेसेज फक्त मलाच दिसत नाही तर काही लोक लगेच डोकं लावतील की सर एकाचाही मेसेज आम्हाला दिसत नाही, तुम्ही म्हणता इतके मेसेज आले. सो तसं नाहीये, मी सेटिंग तशी केलेली आहे की तुमचे मेसेज फक्त मला दिसतील, बाई कोणाला दिसणार नाही. ओके, चलो ग्रेट, आपण पुढे जाऊया. आता हा वेबिनार जो मी तुम्हाला कंडक्ट करत आहे त्याची काही उद्दिष्ट आहेत ते समजून घ्या. जसं की मी आता म्हटलं की हा वेबिनार कुठल्याही सेल्स मार्केटिंगचा नाहीये, कुठले प्रोडक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, कुठली स्कीम तुम्हाला मी सांगणार नाही. मग कशासाठी हा वेबिनार आहे, तर त्याची काही उद्दिष्टे आहेत ती समजून घ्या. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट, सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट, तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट, व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही 4 उद्दिष्ट आहेत मित्रांनो, आणि यासाठीच आजचा वेबिनार आहे. ओके, त्यामुळे डोक्यामध्ये काही गैरसमज असतील सगळे बाजूला फेकून द्या, कारण का ही 4 उद्दिष्ट ठेवूनच आजचा वेबिनार होणार आहे. क्लिअर? चलो, मग ह्या वेबिनारचे काही नियम आहेत ते समजून घ्या. इयरफोनचा वापर करा, माझा आवाज तुम्हाला चांगला येईल. नोटबुक आणि पेन घ्या. काही तुम्हाला प्रश्न असेल, शंका असेल, लिहून ठेवा. बरोबर की नाही? एका जागेवरती स्थिर थांबा. प्रश्न काही असतील ते लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आधी मध्ये तुम्ही किती प्रश्न विचाराल मी तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष करेन. ओके, म्हणजे आत्ता हात जोडून क्षमा मागतो की तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष करेन. मग तुम्ही मला की जर असं का, 3.5 ते 4 वर्ष झाली आपण ऑनलाईन मध्ये आहोत, बरोबर की नाही? म्हणजे झूम आलेलं जवळपास 3.5-4 वर्ष झाली. सो गेली 4 वर्ष मी ऑनलाईन मध्ये वेबिनार घेतोय, की जेव्हा आधीमध्ये प्रश्न उत्तर घेतो ना आपण, तेव्हा वेबिनार भरकटतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आधीमध्ये प्रश्न आपण घेतो तेव्हा वेबिनार वेळच संपत नाही. ओके, आणि म्हणून माझं असं प्रामाणिक तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जाईल, प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल, पण शेवटी. त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून विनंती की आधेमध्ये सर प्रश्न काय, सर सर्टिफिकेट मिळेल का, सर हे लिगली आहे का, सर मग किती दिवसाचा कोर्स आहे, मग सर तुम्ही कसं शिकवणार आहात, सर तुम्ही मदत करणार का, काहीच विचारू नका. समजून घ्यायचंय, शेवटपर्यंत थांबा. ओके, मी आत्ता पण माझा नंबर तुम्हाला सगळ्यांना दाखवला, माझा पत्ता दाखवला, शेवटी पण तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे इतर तुमचा काय अनुभव असेल मला माहिती नाही, पण आपल्या याच्यामध्ये नंबर दिला जातो आणि संवाद पण साधला जातो. ओके, त्यामुळे पुन्हा एकदा विनंती. मग सर किती वेळ हा वेबिनार चालेल? 90 मिनिटं. प्रयत्न करूया आपण त्याच्या अगोदर संपवण्याचा. पण
जर तुम्हाला मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल, जर लोकांना तुम्हाला मानसिक आजारातून बाहेर काढायचं असेल, तर ते एवढं सोपं आहे का हो, की असा मी आलो 5 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन केला आणि मोकळा झालो? नाही ना, वेळ द्यावा लागेल. ओके. आणि तो जर आपल्याकडे नसेल तर हा वेबिनार आपल्यासाठी नाही आहे. ओके. कारण का, एखाद्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य आपल्याला सुधारायचं आहे. ओके. आणि आपल्याला शिकायचं पण नसेल तर काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. आणि मुळात माझा एक प्रश्न आहे की लोकांचं सोडा, आज आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे की नाही? येस ऑर नो? फास्ट. येस ऑर नो? लोकांचं सोडा, आपण काउन्सिलर बनवू आणि लोकांचं काउन्सिलिंग करू, ते दूरचं राहिलं. बरोबर की नाही? आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे की नाही ते मला प्रथमतः तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. काय सांगाल? येस ऑर नो? आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचं आहे की नाही? येस ऑर नो? फास्ट. अरे वा, खूप लोकांचे मेसेज येतात. येस सर, येस सर, येस सर, येस सर. ओके 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 ओके. ग्रेट. ग्रेट. येस, ग्रेट ग्रेट. कारण का, बघा ना, मी नेहमी सांगतो की काउन्सिलर बनून काउन्सिलिंग सेंटर सुरू करून इतरांचं काउन्सिलिंग करणं हे खूप दूरचं राहिलं हो. सुरुवात स्वतःपासून. ओके, सुरुवात स्वतःपासून. सो खूप लोकांचे मेसेज आलेत की येस सर. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. मग हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. ओके. तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी या वेबिनारमधून मिळणार आहेत. ओके. आणि नक्कीच तुम्हाला तुमचा उद्देश साध्य करण्यासाठी मदत करणार आहेत. क्लिअर? सो वेबिनारचे नियम समजले? चलो, ग्रेट तुम्हाला सगळ्यांना. आता थोडंसं आपण पुढे जाणार आहोत की ह्या वेबिनारमध्ये नक्की काय शिकायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिलं हे शिकायचं आहे की समुपदेशन काळाची गरज का आहे. असं काय घडतंय की ज्याच्यामुळेच काउन्सिलिंगची गरज पडते लोकांना. त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय कसा करायचा, कारण का तुम्ही सगळे जे आले आहात ते कशासाठी आलात? अर्निंग करण्यासाठी. की सर येस, आम्हाला अर्निंग पण करायचं आहे. येस, आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने अर्निंग करू शकतो. दुसरं, समुपदेशक कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं. मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी समुपदेशक बनता येतं का? अनेक लोकांचा प्रश्न आहे. अनेक लोकांचा प्रश्न आहे. ओके. येस, ते पण आपण समजून घेणार आहोत. कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का, ते पण आपण समजून घेणार आहोत. आणि आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं ते देखील आपण समजून घेणार आहोत. आणि प्रवेश प्रक्रिया आणि बरंच काही. सो जर प्रामाणिकपणे हा वेबिनार तुम्ही अटेंड केला तर तुमच्या एकही प्रश्नाचं उत्तर शिल्लक राहणार नाही. एकाही शंकेचं निरीक्षण होणार नाही असं होणार नाही. सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. फक्त प्रामाणिकपणे हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर झोपलेले असाल तर उठून बसा, बसलेला असाल तर ताट बसा. बरोबर की नाही? त्याच्यानंतर काही काम करत असाल तर ते काम थांबवा आणि संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त या वेबिनारकडे द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, एअरफोनचा वापर करा जेणेकरून तुम्हाला डिस्ट्रॅक्शन मिळू नये. ओके. सो वेबिनार मध्ये काय शिकाल हे सगळ्यांना कळलं. आता आपण जाऊया आपल्या मेन विषयाकडे. बघा, आज आपल्या समाजामध्ये, ओके, आता मी स्लो जाणार आहे थोडंसं आणि आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं मी काय सांगतोय, काय बोलतोय, कसं बोलतोय ते. ओके. चलो, थोडंसं माईक ऍडजस्ट करू द्या मला. आज आपल्या समाजामध्ये लोकांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? हो किंवा नाही? तर माझं असं म्हणणं आहे की हो. आणि तुम्ही पण आत्ताच काही मिनिटापूर्वी म्हटलात की हो. पण मुळात प्रश्न असा आहे ना मित्रांनो आपल्या समोर, की का, कशासाठी, कशामुळे, असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. याच्यावरती संवाद साधणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके. कारण नुसतंच काउन्सिलिंगची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे म्हणजे त्याला अर्थ नाही ना. त्याचं कारण काय हे शोधणं गरजेचं आहे ना. बरोबर की नाही? कारण आज सगळेच सुशिक्षित आहेत, सगळेच आज करिअर ओरिएंटेड आहेत, गोल ओरिएंटेड आहेत. ओके. मग असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज भासते. ओके. चलो, आपण स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा सांगतोय की एअरफोन लावा, पूर्ण फोकस वेबिनारकडे द्या, वही पेन घ्या, अजिबात एकही प्रश्न मला विचारू नका, त्यात लिहून ठेवा. ओके. जर तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल तर. ओके. चलो, मग आपण ह्या प्रश्नावरती होतो की असं काय घडत आहे की ज्याच्यामुळे आज लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. तर आपण सुरुवात मानसशास्त्रापासून करूया.
बरोबर की नाही? कारण का आपला जो मेन भाग आहे किंवा मेन जे शास्त्र आहे आपलं, ते म्हणजे मानसशास्त्र आहे. मग मानसशास्त्राला काय सांगायचंय? तर मानसशास्त्राला हे सांगायचंय की आज प्रॉब्लेम काय माहितीये का? आज लोकांना काउन्सिलिंगची गरज का आहे माहितीये का? की आज माणसं दिवसभरामध्ये 90 ते 95% नकारात्मक विचार करतायत. फक्त 5% सकारात्मक विचार करतायत आणि यासाठी आज लोकांना काउन्सिलिंगची गरज भासते. कारण काय होतंय ना, की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते आणि नकारात्मक मानसिकता निर्माण झाल्यामुळे त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि मग माणसाचं मानसिक संतुलन हे बिघडतं आणि मग माणूस काही करतो. ओके. आता हे सविस्तर समजून घेऊया की नकारात्मक विचार सातत्याने केल्यामुळे नकारात्मक मानसिकता होते आणि नकारात्मक मानसिकता झाल्यामुळे नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग या नकारात्मक भावना कुठल्या? प्रश्न आहे, बरोबर की नाही? सो ह्या नकारात्मक भावना कुठल्या? तर स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, सुसाईड अटेम्प्ट, ऍडिक्शन, या सगळ्या नकारात्मक भावना लक्षात घ्या. ओके. ह्या सगळ्या नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि मग त्या नकारात्मक भावनांच्या निर्मिती झाल्यामुळे त्या नकारात्मक भावनांमध्ये माणूस इतका अडकतो किंवा त्या माणसाच्या मनामध्ये त्या नकारात्मक भावना इतका घर करून राहतात की तो माणूस काय करतोय याचं त्याला देखील भान राहत नाही. आणि म्हणून आज आपण रस्त्याने येताना बघतो की अनेक लोक एकटेच हसतायत, अनेक लोक लगेच हायपर होत आहेत, अनेक लोक एकटेच काही ना काहीतरी असे हातवारे करतायत. ओके. का? कारण का त्यांचं मानसिक संतुलन हे आता बिघडत चाललंय, बिघडत चाललेलं आहे. ओके. सो कशामुळे होतं? नकारात्मकतेमुळे होतं. ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आज मानसशास्त्राला असं सांगायचंय की आपले जे विचार आहेत ना, विचार हे नेहमी सकारात्मक असणं गरजेचं आहे. कारण का आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. ओके. सविस्तर सांगतो की बघा ना, आज वेबिनारची जाहिरात तुम्ही पाहिलीत आणि तुम्ही एक विचार केलात की यस, मला सरांचा वेबिनार अटेंड करायचा आहे आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. म्हणजे तुमच्या मनामध्ये आलेला तो विचार आणि आत्ताचा हा वेबिनार, इथपर्यंत हे ट्रॅव्हलिंग येते तुमच्या लक्षात. हा प्रवास म्हणजे तुमचा सकारात्मक विचार हा तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. इतकी ताकद तुमच्या सकारात्मक विचारामध्ये आहे, असं मानसशास्त्राला सांगायचं आहे. पण आज काय दिसतंय आपल्याला? की नकारात्मक विचार हे जास्त केले जात आहेत आणि त्याच्यामुळे आज काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना की समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज का आहे आणि याच्यावरती मानसशास्त्र काय सांगतं? आता आपण WHO काय सांगतं तिकडे जाऊया थोडस. ओके. WHO सगळ्यांनाच माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. त्यांचं असं म्हणणं आहे एका सर्वेनुसार की जगामध्ये आहे ना 90% डिसीज, ओके, 90% डिसीज, आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. ओके. आता विचार करण्यासारखं आहे इथे, खूप मोठा प्रश्न आहे की मानसशास्त्र पण तेच सांगतोय की नकारात्मक विचारांमुळे बरंचसं काही घडतंय. WHO पण तेच सांगतंय की नकारात्मक विचारांमुळे बऱ्याच काही गोष्टी घडतात. म्हणजे आज बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे काय? की ते शारीरिक नाही आहेत, ते मानसिक आहेत. ओके. सो मुळात प्रश्न असा पडतो ना मित्रांनो की हे नकारात्मक विचार येतात कुठून? कारण का जेव्हा आपण आईच्या गर्भातून ह्या सुंदर अशा सृष्टीमध्ये जन्म घेतो तेव्हा सकारात्मक, नकारात्मक, चांगलं, वाईट, चोरी लबाडी काहीतरी माहिती असतं का आपल्याला? काही माहिती नसतं आपल्याला. मग असं घडतं काय की ज्याच्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्यात. ओके. ज्याच्यामुळे आज नकारात्मक विचारांनी जास्त घर केले आपल्या मनामध्ये. याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि आपल्याला तोच करायचा आहे. कारण सगळ्या मानसिक आजारांचा जो काय रूट आहे किंवा मूळ आपण ज्याला म्हणतो ना, मूळ, तो काय माहितीये का? नकारात्मक विचार. ओके. हे अतिशय महत्वाचे महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतोय, पॉइंट सांगतोय, लिहून घेतले तर व्हेरी गुड आहेत. लक्षात घ्या की जेवढ्या मानसिक आजारांची तुम्ही मी नावं सांगेन ना, स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फेअर, फोबिया, ऍडिक्शन, या सगळ्या सगळ्या मानसिक आजारांचं जे काही मूळ कारण आहे ना, ते म्हणजे तुमचे नकारात्मक विचार. ओके. कारण का हे नकारात्मक विचारामुळे ना बऱ्याच गोष्टी घडतायत. लक्षात घ्या.
ओके. बऱ्याच गोष्टी घडतायत. आज माझ्या सेंटरला बरीचशी मंडळी येते की सर, मी सतत चिंतेमध्ये असतो, मला कसली तरी भीती वाटते, कसली वाटते तेच कळत नाही. काही म्हणतात सर मोबाईल सोशल मीडियाचं व्यसन लागले, मला बाहेर पडायचं याच्यातून, मला कळतंय माझा वेळ वाया जातोय, मी चुकीच्या मार्गात चाललोय, पण मला त्यातून बाहेरच पडता येत नाही. काही म्हणतात सर फॅमिली प्रॉब्लेम्स आहे, ओके, घरच्यांची जमत नाहीये माझं. काही म्हणतात सर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्सिंगच करता येत नाहीये, ओके, सगळं बिघडत चाललंय. काही म्हणतात येऊन सर माझं स्वतःवरचा आत्मविश्वास माझा कमी झालाय, आणि तो आत्मविश्वास कमी झाल्यामुळे ना सतत नकारात्मक विचार येतात, आणि सतत नकारात्मक विचार आल्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाही. कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, सगळं थांबावं आणि स्वतःचा शेवट करावा. आणि आज आपल्या आजूबाजूला आपण बघतोय कित्येक लोक स्वतःचा शेवट करतात. ओके. म्हणजे मानसिक आरोग्य हे इतकं महत्वाचं आहे ना मित्रांनो, इतकं महत्वाचं आहे ना. तुमच्याकडे खूप पैसा आहे, श्रीमंती आहे, संपत्ती आहे, काही कामाची नाहीये. सुशांत सिंह राजपूत 8 करोड रुपये आय थिंक कधी बँकेत होते, करोडची प्रॉपर्टी मुंबईमध्ये होती, गावाला करोडची प्रॉपर्टी होती, अनेक फिल्म त्यांनी साईन केले होते, पण सुसाईड केलं. मानसिक संतुलन बिघडलं की संपलं. ओके. त्याच्यानंतर आता रिसेंटली आपण बघितलं नितीन चंद्रकांत देसाई, ओके, एनडी स्टुडिओचे मालक, की जिथे मोठमोठ्या ऐतिहासिक सिरियल्स आणि सिनेमांची शूटिंग होते, ओके, त्याचे मालक, शिवाय ते स्वतः एक कलाकार, एक उत्तम दिग्दर्शक, उत्तम निर्माते, सगळं काय वन मॅन शो, सुसाईड केलं त्यांनी. पुण्यामध्ये IPS ऑफिसर गायकवाड, सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं. पुणे अहमदनगर रोडवरती ते एक डॉक्टर, सकाळी उठल्याच्या नंतर बेडरूम मध्ये मिसेसला संपवलं, 2 मुलांना घेऊन शेतावरती गेले, विहिरीमध्ये दोन्ही मुलांना ढकलून दिलं, घरी आले, पंख्याला स्वतःला संपवून घेतलं. म्हणजे आय थिंक त्यांच्या संपूर्ण गावाने काहीतरी एक दिवस काय म्हणतात त्याला, शब्द आहे काहीतरी, म्हणजे मोडा गेला होता, कोणी कुठे गेलं नव्हतं, सगळे घरीच राहिले होते त्या दिवशी. पण या सगळ्या काही काल्पनिक गोष्टी सांगतोय अशातला भाग नाहीये. तुमच्या आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी घडतात, आपल्या आजूबाजूला घडतात. आपण जर वृत्तपत्र वाचत असो, न्यूजपेपर बघत असो, न्यूज चॅनल्स, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे ना की बऱ्याच लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे, ज्याच्याकडे चांगली नोकरी आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे, ज्याच्याकडे चांगलं शरीर आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे. असं नाहीये. आज प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्यावरती काम करणं गरजेचं आहे. मग तो नोकरदार असो, मग ती गृहिणी असो, मग तो व्यावसायिक असो, मग तो मिडल क्लास असो, तो बोलतात ना अगदी गरीब असो, गरीबातला गरीब असो, तो अगदी श्रीमंतातला श्रीमंत असो. आज प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण का, जर आपलं मानसिक स्वास्थ्य खालावलं ना मित्रांनो, तर वाईट परिस्थिती आहे. बघा ना, ही मंडळी सहज सुसाईड करते. अहो शक्य आहे का? आज ना एक काम करा, पिन माहिती आहे ना आपली, पिन घ्या, पिन, आणि स्वतःला फक्त टोचण्याचा प्रयत्न करा, बघा हिंमत होते का ती. भीती वाटेल, रक्त येईल त्या भीतीने, आपण नाही टोचणार. मग ही मंडळी सुसाईड करते. आता 1-1.5 महिन्यापूर्वी तो अंधेरी जोगेश्वरी मधला एक तो व्हिडिओ, 2 मित्र फेसबुक लाईव्ह येतात काय, आणि त्या लाईव्ह मध्येच एकमेकांना गोळ्या घालतात काय, म्हणजे कसं काय शक्य आहे. म्हणजे एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, ते बघा पटतंय का ते. आज समाजामध्ये ना, समाजामध्ये जितक्या व्यक्ती आहेत ना तितक्या प्रवृत्ती आहेत, आणि त्या प्रवृत्तीचं रूपांतर आहे ना विकृतीमध्ये होत चाललंय. रिपीट करतोय मी वाक्य, की समाजामध्ये जितक्या व्यक्ती आहेत ना तितक्या प्रवृत्ती आहेत, आणि त्या प्रवृत्तीचं रूपांतर विकृतीमध्ये होत चाललंय. आणि यासाठीच आपल्या समाजाला समुपदेशनाची गरज आहे. येते लक्षात? आपल्याला त्यांना ना विकृतीपर्यंत पोचवायचं नाहीये, आपल्याला त्यांना मदत करायची आहे, त्यांना थांबवायचं आहे तिथे जाण्यासाठी, जाऊ नये म्हणून. ओके. सो आपल्याला ह्या लोकांना मदत करायची आहे, की आज अनेक लोक स्वतःचं मानसिक स्वास्थ्य गमावून बसले आहेत. सातत्याने स्ट्रेस डिप्रेशनचं आयुष्य ते जगत आहेत, आणि होतं असं की ह्या स्ट्रेस डिप्रेशनची जर का तीव्रता वाढली तर परिणामतः ते सुसाईड करून घेऊ शकतात. लक्षात घ्या. ओके. सो या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. लक्षात घ्या, मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. ओके. सो
हे कार्य आपल्याला करायचं आहे आणि यासाठीच तुम्ही इथपर्यंत जमला आहात. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की समाजामध्ये लोकांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? तर याचं उत्तर होतं हो आहे. मग का आहे? त्यासाठी मानसशास्त्र काय सांगतं ते आपण पाहिलं, WHO काय सांगतं ते आपण पाहिलं, आणि मग नकारात्मक विचार आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे नक्की काय समस्या घेऊन लोक आपल्याकडे येतात ते आपण पाहिलं. आणि मग याच्यातून आपल्या एकच गोष्ट लक्षात आली की आज मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं आहे, पण यासाठी आपल्या समाजामध्ये सक्षम समुपदेशकांची गरज आहे. कारण का मुंबई पुणे असे काही सिटी जर सोडल्या तर लोकांना समुपदेशन म्हणजे नक्की काय हेच माहिती नाहीये. कोरोना नंतर आत्ता आत्ता कुठे लोकांपर्यंत समुपदेशन हा भाग पोहोचायला लागलाय, पण आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी अजून समुपदेशन हा प्रकार माहितीच नाहीये. ओके. सो आपल्याला प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक पाहिजेत, कारण का आज प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या अडचणी आपल्याला बघायला मिळतात. ओके. सो माझा एक प्रामाणिक प्रश्न, आपल्याला कुठलीही बोलबच्चनगिरी करायची नाही, आपल्याला कोणालाही मोटिवेट करायचं नाही, आपल्याला कुठलीही प्रोडक्ट विकायचं नाही, आपल्याला कुठली माणसं जोडायची कामं करायची नाहीत, आपल्याला कुठली स्कीम सांगायची नाही. तर ज्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ज्या लोकांच्या मनामध्ये नकारात्मक भावनांनी घर केलेलं आहे, अशा लोकांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देऊन त्यांचं समुपदेशन करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. असं पुण्याचं, येस, पुण्याचं काम आपल्याला करायचंय आणि याच्यातूनच पैसे कमवायचे आहेत. किती जण तयार आहेत? येस टाईप करा फास्ट. काम कळलं सगळ्यांना? ओके. आता तुमच्याकडनं मला प्रतिसाद पाहिजे की किती जण तयार आहेत. येस, आपल्याला लोकांना मानसिक स्वास्थ्यावरती त्यांचं समुपदेशन करायचं आहे, पण याचा अर्थ असा नाही की फुकट करायचं आहे. आपल्याला मानधन घ्यायचंय त्यांच्याकडनं. ओके. सो किती जण हे काम करायला तयार आहेत? बरीचशी मंडळी उशिरा आलेली आहे, म्हणून मी थोडक्यात पुन्हा एकदा माझा युट्यूब चॅनल दाखवतोय की सगळ्या विद्यार्थ्यांनी बघू शकता की माझे अनेक विद्यार्थी आहेत की जे हे काम ऑलरेडी करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लगेच तुमच्या डोक्यामध्ये बरंचसं काय काय आलं असेल की मग हा, हे आमच्याकडनं आता खूप पैसे मागणार, मग आमच्याकडनं गुंतवणूक करायला सांगणार, असं तसं काय. तर माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला फोन करा आणि बाबा त्यांना एवढाच विचारा की बरं, ज्ञानेश्वर सकपाळ सरांचा तुम्ही कोर्स केलात आणि तुम्ही व्यवसाय पण सुरू केलात, तुम्ही काउन्सिलिंग सेंटर पण सुरू केलं, तुम्ही पैसे पण कमवलेत, किती पैसे टाकलेत त्या व्यवसायासाठी? माझ्या एका जरी विद्यार्थ्यांनी सांगितलं ना की मी 1 रुपया टाकला, 2 रुपये टाकला, 10 रुपये टाकलाय, तर मी ना माझं काम बंद करेन. सगळेजण ऐकतायत ना मी काय बोलतो ते? मी माझं काम बंद करेन, मी इथून पुढे वेबिनार घेणार नाही. ओके. पण मी हे का असं बोलतोय की गैरसमज टाकू नका, समजून घ्या पहिला आधी काय आहे ते. ओके. नाहीतर लोकांच्या मनात लगेच गैरसमज येतात. ओके. ह्या सगळ्यांनी फक्त कोर्सेस केलाय, बाकी काहीच नाही केलं. फक्त कोर्सेस करून हे काम सुरू केलेलं आहे. ते कसं ते तुम्हाला शिकवलं जातं, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. चलो ग्रेट. मला जवळपास 92 मेसेज आले, 2 मेसेज आले. ओके. चलो ग्रेट ग्रेट. चलो, शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा कौतुक करेन की ही जबाबदारी स्वीकारायला तुम्ही तयार आहात. ओके. कारण की ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि ती स्वीकारायला तुम्ही तयार आहात. मग आता आपण थोडस पुढे जाऊया, कारण काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारायची आहे, तर मग ती तशी स्वीकारणं गरजेचं आहे. कारण का एखाद्या व्यक्तीला सुसाईड अटेम्प्ट मधून बाहेर काढणं किंवा एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन मधून बाहेर काढणं एवढं सोपं आहे का हो? मला सांगा. नाही. बरोबर की नाही? त्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील, काही टूल्स, काही टेक्निक्स वापरावे लागतील. ओके. काही आपण असं म्हणूया की काही फॉर्म्युले वापरावे लागतील. ओके. सो यासाठीच आपला हा कोर्स असतो आणि ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. ओके. येस. तर आता आपण याच्यामध्ये काय शिकवलं जातं ना, हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे आणि ते थोडंसं तुम्ही समजून घ्यायचं आहे.
बघा, मानसशास्त्र या विषयापासून आपण सुरुवात करणार आहोत. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की नाही, की सर तुम्ही चुकीचं मार्केटिंग करता, की काउन्सिलर बना आणि स्वतःचं सेंटर चालू करा. पण काउन्सिलर बनण्यासाठी मानसशास्त्र विषयाचा अभ्यास लागतो. ओके, आम्हाला बऱ्याच लोकांचे मेसेज येतात, बरेच लोक आम्हाला फोनवरती सांगतात. तर त्यांना आम्ही असंच सांगतो की बरे तुम्ही आम्हाला प्रथम तर अटेंड करा, आम्हाला 1 रुपया देऊ नका, पण आमचा वेबिनार अटेंड करा आणि मग तर्क वितर्क लावा. बरोबर की नाही? कारण का तुम्ही जे म्हणताय ना त्याला आम्ही नाही म्हणतच नाहीये, किंवा आमच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये असं नाही लिहिलं की मानसशास्त्राचा विषय न अभ्यासता तुम्ही काउन्सिलर बनू शकता, असं तरी कुठेतरी आम्हाला दाखवा. मग ते आम्ही मान्य करू तुम्ही जे बोलताय ते. बरोबर की नाही? पण तसंही कुठे आम्ही लिहिलं नाहीये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला संपूर्ण मानसशास्त्र शिकवलं जातं. त्याच्या वेगळ्या व्याख्या तुम्हाला शिकवल्या जातात की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय. ओके, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने त्याची व्याख्या मांडून ठेवली आहे, लक्षात घ्या. ज्याला जसं सापडलं, ज्याला जसं कळलं तसं त्याने मांडून ठेवलं. मग या शास्त्राचा उगम केव्हा झाला, कोणत्या कालावधीमध्ये झाला, ओके, त्याची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचा विस्तार कसा आहे, अनेक आहे. काउन्सिलिंग सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी, बरंचसं काय काय आहे. ओके, त्याचे जनक कोण आहेत, ओके, त्याचे आधुनिक जनक कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात, लक्षात घ्या. ओके, तुमचा पाया भक्कम केला जातो आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. कारण का, जोपर्यंत तुम्ही मानसशास्त्र शिकत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढचं काही शिकू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून गैरसमज नसावा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं, मग हा पहिला विषय तुम्हाला शिकवला जाईल. दुसरा विषय कुठला शिकवला जातो तो म्हणजे समुपदेशन. याच्यामध्ये बघा, समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशकासाठी काही महत्वाचे नियम. एक अनुभव तुम्हाला सांगतो की माझ्याकडे ना पीएचडी इन सायकोलॉजी, ओके, एम ए क्लिनिकल सायकोलॉजी, त्याच्यानंतर MSW, त्याच्यानंतर अनेक प्राध्यापक सायकोलॉजीचे, त्याच्यानंतर BA सायकोलॉजी, काउन्सिलिंग सायकोलॉजी डिप्लोमा होल्डर, असे अनेक विद्यार्थी आहेत माझ्याकडे की ज्यांनी माझ्याकडनं कोर्स केलेला आहे. ओके, आणि त्यांनी कोर्स केल्याच्या नंतर त्यांनी अभिप्राय दिलेत की सर, जे नियम तुमच्याकडे आम्हाला शिकायला मिळाले ना ते आतापर्यंत कुठे शिकायला नाही मिळाले. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे तो कॉन्फिडन्सच नव्हता की आम्ही एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो किंवा एखादी केस आम्ही हँडल करू शकतो. हा कॉन्फिडन्स नव्हता आमच्याकडे. ओके, पण जेव्हा हा सगळा अभ्यासक्रम तुमच्याकडनं आम्ही शिकलो तेव्हा आमचा कॉन्फिडन्स हाय लेवल झाला आणि आम्हाला कळलं की एक्झॅक्ट एक काउन्सिलरनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपल्या लिमिटेशन्स काय आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथून कळल्या. सो हे खूप महत्वाचं आहे. पुढे पुढे मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी ह्या रिलेटेड दाखवेन. ओके, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला शिकवले जातात. त्याच्यानंतर शेवटचा बघा, प्रकार किती व कोणते. बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडतो की सर, समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते म्हणजे नक्की काय. समुपदेशन समुपदेशन आहे, त्यात कसले आलेत प्रकार, असं नाहीये, त्याच्यातून प्रकार आहेत. ओके, किती कोणते शिकवले जातील. सो अशा पद्धतीने दोन महत्वाचे विषय तुम्हाला प्रथमतः शिकवले जातात. पहिलं म्हणजे मानसशास्त्र, दुसरं म्हणजे समुपदेशन. आणि ह्या दोन विषयांचा आधार घेऊन तुम्हाला पुढचा सगळा अभ्यासक्रम शिकवला जातो. बघा, 7 मजली बिल्डिंग जर का उभी करायची असेल ना तर 1 मजला खाली खोदणं गरजेचं आहे. तसंच जर मला तुम्हाला तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक म्हणून घडवायचं असेल, समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचं असेल ना, तर मला देखील तुमचा पाया भक्कम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे दोन विषय प्रथमतः तुम्हाला शिकवले जातात आणि मग पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलं जातं. त्यातला पहिला टॉपिक, एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे एक समुपदेशक म्हणून. ओके, बरं, नातेसंबंध समुपदेशन किंवा रिलेशनशिप काउन्सिलिंग आपण असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, खरंच गरज आहे का हो आज समाजामध्ये, काय सांगाल फास्ट. रिलेशनशिप काउन्सिलिंगची खरंच समाजामध्ये गरज आहे का, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तोपर्यंत आपण एखादा अभिप्राय पण बघूया. तोपर्यंत येस ऑर नो मध्ये मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. रिलेशनशिप काउन्सिलिंगची खरंच आज गरज आहे का, कारण त्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. कारण का तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी पण खूप गरजेचं आहे ना, तुमचं रिलेशनशिप पण खूप महत्वाचं आहे ना तुमच्या जीवनसाथीशी. सो मी काही टिप देणार आहे तुम्हाला.
फक्त तुमच्याकडनं आधी समजून घेतो की खरंच याची गरज आहे का. नमस्कार, मी अश्विनी सचिन दळवी. माझं MA क्लिनिकल सायकोलॉजी झालं आहे, परंतु मला एक भीती वाटायची की हो मी MA क्लिनिकल सायकोलॉजी झालेला आहे तरी पण मला भीती वाटायची. ओके, म्हणजे मी आता तुम्हाला जे मगाशी म्हटलं तेच हे अभिप्रायातून तुम्हाला बघायला मिळतंय. ओके, चलो तुम्ही टाईप करायचं फटाफट आणि अभिप्राय पण ऐकायचा आहे. सायकोलॉजी केलं आहे, परंतु मी एखाद्याची काउन्सिलिंग करू शकेल का? एक कायम मनात भीती असायची की काउन्सिलिंग करता येईल की नाही मला व्यवस्थित. या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं 1 वर्ष असंच वाया गेलं. त्यानंतर मला सरांच्या कोर्सबद्दल कळालं आणि मी हा कोर्स जॉईन केला. तर खरंच हा कोर्स सरांनी अतिशय सोप्या भाषेत आणि आपल्याला समजेल अशा भाषेत शिकवला. आणि हा कोर्स विशेष म्हणजे मराठीतून असल्यामुळे मला हा अतिशय छान पद्धतीने समजला गेला. रिलेशनशिप काउन्सिलिंगची गरज आहे का, अजून मेसेज पाहिजे मला. 65 मेसेज आलेले आहेत पण अजून अपेक्षित आहेत मला मेसेज की रिलेशनशिप काउन्सिलिंगची खरंच गरज आहे का. काय सांगाल. चलो आपण अभिप्राय थोडस अवॉइड करूया, आपण PPT कडे जाऊया, बरोबर की नाही. येस, ओके, येस येस येस, ओके. रिलेशनशिप काउन्सिलिंगची अत्यंत गरज आहे असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. ओके, काय झालंय ना, व्यवस्थित समजून घ्या. वाढती महागाई, ओके, वाढती बेरोजगारी आणि बदलती जीवनशैली, ओके, याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि सोशल मीडियाचा अतिवापर आजकाल वाढत चाललेला आहे. आज तुम्हाला माहिती आहे का की आज घरातून एकत्र निघत असताना नवरा बायको एकत्र दिसतायत समाजासाठी, ओके, पण मनाने ते एकत्र नाही आहेत. लक्षात घ्या, दिवसभर कोण काय करते कोणाचं कोणाला माहिती नाही. बरं, जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांशी संवाद नाहीये. जे काय असेल व्हॉट्सअपवरती डिस्कशन होतं. बरं, दोघांच्याही मोबाईलला पासवर्ड आहे. ओके, दोघेही एका रेसमध्ये पळत आहेत. माझी पर्सनल लाईफ, माझा पर्सनल स्पेस, माझं करिअर, माझं स्टेटस, माझं गोल, माझं 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 माझ्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण म्हणूया ना की सगळं सुटत चाललंय, हातून सुटत चाललंय सगळं. लक्षात घ्या. आणि म्हणून जर कधी तुम्ही पाहिलं फॅमिली कोर्टात जर कधी गेलात तर वर्षानुवर्ष केसेस पेंडिंग आहेत आणि लाखो केसेस लाईन वरती आहेत, वेटिंग वरती आहेत. आमच्या एका विद्यार्थ्यांनी मागे एक बघा, आमच्या फेसबुकला जाऊन तुम्ही बघू शकता त्या सरांचा अभिप्राय. डिवोर्स केस वाचवली त्यांनी. ओके, डिवोर्स केस वाचवली. बरं वाटलं मला की चला आपण काही जे करतोय चांगलं करतोय, बरं की नाही. म्हणजे त्यांची केस ऑलरेडी कोर्टात गेली होती आणि काही गोष्टी घडल्या, सो त्यांनी काउन्सिलिंग करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांनी केस पण ती मागे घेतली. ओके, सो सांगा तात्पर्य एवढंच आहे ना मित्रांनो की आज नातेसंबंध हे खूप गरजेचं आहे आणि हे ना संपत चाललंय कुठेतरी. त्याचं एकमेव कारण आहे ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे संवाद. ओके, नात्यामधला ना संवाद कुठेतरी संपत चाललाय. हा संवाद जर का चांगला झाला ना तर नातं चांगलं राहील. लक्षात घ्या. पण आज संवाद हा कुठेतरी संपलाय. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की फक्त त्याची जागा सोशल मीडियाने, मोबाईल्सने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी घडत आहेत. सो तुम्हाला एवढीच टिप देईन मी फक्त की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं नातेसंबंध चांगले राहावे, टिकावे, तर तुमच्या नात्यामधला संवाद कधीही थांबवू नका. कारण का झरा जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत त्यातलं पाणी शुद्ध असतं, निखळ असतं, स्वच्छ असतं, पिण्याजोगे असतं. म्हणजे आमच्या कोकणामध्ये आजही पाणी पितो झरायचे. पण ज्या दिवशी तो जरा थांबेल ना त्या झऱ्याचं रूपांतर डबक्यामध्ये होतं. त्या पाण्याचा ताबा कीटक घेतात, जनावर घेतात. सेम नात्याचं पण तसंच आहे. नात्यामध्ये जोपर्यंत संवाद आहे ना तोपर्यंत ते नातं शुद्ध आहे, निखळ आहे, स्वच्छ आहे. ज्या दिवशी तो संवाद थांबेल ना नात्यामधलं, नातं अशुद्ध होईल. लक्षात घ्या. आणि मग त्याचा ताबा इतरांच्या हातात जाईल. आणि म्हणून बघतो ना आपण एक्सटर्नल अफेअर्स सर्रास वाढलेले आहेत, सर्रास वाढलेले आहेत. ओके, म्हणजे दोघांनाही माहिती आहे की दोघांचं बाहेर काहीतरी आहे तरी एकत्र आहेत. ओके, म्हणजे बऱ्याच गोष्टी घडतात. तो विषय खूप मोठा आहे, म्हणजे आपण अख्खा वेबिनार भर बोललो तरी पण तो विषय संपणार नाही. सो याच्यात तुम्हाला काही टूल्स टेक्निक्स दिले जातात, काही फॉर्म्युले तुम्हाला दिले जातात की बरं एक काउन्सिलर म्हणून ना आपण हे कसं सुधारू शकतो.
डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची. आत्मविश्वासाबद्दल तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की माझ्याकडे बऱ्याचशा केसेस अशा येतात ना, वेल एज्युकेटेड लोक आहेत पण कॉन्फिडन्सच नाहीये स्वतःवरती की मी काहीतरी करू शकतो, माझ्यात काहीतरी आहे, कॉन्फिडन्सच नाहीये, नो कॉन्फिडन्स. ओके, काही लोकांनी स्वतःचा आत्मविश्वास गमावलाय आणि एकच विचार येतोय की आत्महत्या करावी बस. मी आता एक केसेस हँडल करतोय, 2 सिटिंग झाल्यात. सर रात्रभर फक्त पंख्याकडे बघत असतो, विचारही करतो, उशाखाली रशी पण लावून ठेवतो की सगळं झाल्याच्या नंतर स्वतःला संपून घेईन, पण परत कधी कधी आजूबाजूला बघितलं की परिवाराचा विचार येतो. म्हणजे सांगा तात्पर्य की हा जो आत्मविश्वास एकदा का माणूस गमून बसला ना, की खरंच माणूस अशा पद्धतीचे विचार करतो, लक्षात घ्या. आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे ना, तो कधीच असा विचार करत नाही. सो मग एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा की जेणेकरून तो चुकीचा निर्णय घेणार नाही, हे तर लक्षात तुम्हाला शिकवलं जाईल ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची, एखाद्या व्यक्तीच्या वेळेचे नियोजन कसं करायचं, हे सगळे टॉपिक्स आहेत. ते सगळं तुम्हाला मानसशास्त्राच्या आधारे शिकवले जातात, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्यासाठी योग्य करिअर कसं आणि कोणतं निवडावं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करावं, अतिशय लेटेस्ट सब्जेक्ट आहे हा मोबाईल ऍडिक्शनचा. लोकांना ना इथे पट्ट्या लागल्यात माहितीये तुम्हाला, बेल्ट लागलेत, बेल्ट अंगठ्याला, का तर तो सतत मोबाईल वापरून 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 अशा ना बेल्ट लागलेत. ओके, काहींना पेन किलरच्या गोळ्या चालू झाल्यात की ह्या मोबाईलचा अतिवापर. ओके, मग कोण रील्स बघण्यासाठी करतोय, कोण शॉर्ट फिल्म बघण्यासाठी करतोय, कोण वेब सिरीज बघण्यासाठी करतोय, कोण अजून काय काय. म्हणजे स्पष्टच बोलायला हरकत नाही की आता 2-4 दिवसापूर्वीच मी बघितलं की सोशल मीडिया, ओके, याच्यावरती सेक्शुअल कंटेंट हा जास्त पाहिला जातोय. ओके, म्हणजे ज्याला आपण पॉन्स बोलतो, पॉन्स साइट्स किंवा पॉन्स व्हिडिओज, ओके, हे जास्त पाहिले जातात. आणि अशा काही केसेस पण मी हँडल केलेले आहेत की ज्यांना सेक्शुअल व्हिडिओ बघण्याचं व्यसन लागलंय, की बघावंच लागतं सर. जसं आठवड्यातून एक दिवस सुट्टीची वाट कशी आपण बघतो, रविवार, ओके, तशीच काही मंडळी ना त्यांच्या सुट्टीची वाट बघते, का तर त्या दिवशी मला हे बघायला मिळतं. म्हणजे इतकं वाईट व्यसन लागलंय. काहींचं तर अजूनच भयानक केसेस आहेत. म्हणजे 45-46च्या वयोगटामध्ये असं झालंय की सर कधी रिलेशन करायचं म्हटलं तर प्रथम तर हे बघावं लागतं, कारण का हे बघितलं का मग इंटरेस्ट क्रिएट होतो, ओके, मूड क्रिएट होतो आणि मग ते करावंसं वाटतं. पण हे खूप वाईट आहे, चुकीचं आहे. कारण का मला खूप भीती वाटते, माझ्या मुलांनी मुलींनी जर का बघितलं, माझा मोबाईल कधी चेक केला आणि जर का अशा काही गोष्टी जर बघायला मिळाल्या तर माझी इमेज काय राहील घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये. सो मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. म्हणजे इतकं सगळं भयानक झालं ना मित्रांनो, की तुम्ही विचार पण नाही करणार. आता गेले आम्ही 17 वर्ष हे काम करतोय, केस गेले डोक्यावरचे, हे सगळं हँडल करून करून करून. मग याला कुठेतरी याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा सगळा अट्ट्यास सुरू आहे, हा सगळा प्रयत्न सुरू आहे की तुम्हाला हे शिकवलं जाईल की बाबा रे, एखाद्या व्यक्तीला ह्या मोबाईल पासून, ह्या इंटरनेट पासून, ह्या सगळ्या जाळ्यापासून कसं दूर करायचं, कुठले फॉर्म्युले वापरायचे, कुठल्या टूल्स वापरायच्या, कुठले टेक्निक्स वापरायचे, सायकोलॉजिकल काही गोष्टी आहेत त्या कशा वापरायच्या, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाईल आणि ह्याच्यातून तुम्हाला दूर केलं जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे 28 किंवा आपण म्हणूया ह्या 30च्या एज मध्ये आहेत, ती लोक रात्रभर मोबाईलमध्ये असतात आजकाल. किंवा अगदी 25-26च्या एज मधले पण बघतोय आपण, 18 अभाव सगळेच आपण म्हटलं तरी पण काही हरकत नाहीये की रात्रभर मोबाईल्स मध्ये आहेत. कोण चॅटिंग करतोय, कोण अजून काय करतोय, सगळं करतोय. हे सगळं ना वाईट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्वी आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या वापरामध्ये खूप शेवटी होतो आणि आता टॉप 10 मध्ये आलोय. आफ्टर कोरोना लॉकडाऊन आपण टॉप 10 मध्ये आलोय आणि हे खूप मोठं वाईट आहे, लक्षण आहे, लक्षात घ्या. काय झालं ना, चांगलं पण तेवढंच आहे, पण लोक चांगला वापर कमी करतायत आणि वाईट वापर जास्त करतात. आता बघा ना, आपण भेटलो हे चांगलंच आहे ना, आणि आपण त्याच्याच माध्यमातून भेटलो सोशल मीडियाचा, पण आपण चांगल्यासाठी वापर केला. पण बरीचशी मंडळी याचा वाईट वापर करते आणि त्याच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत. ओके, चलो पुढे जाऊया. एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्वी अटॅक येत नव्हते, माहिती आहे तुम्हाला? किंवा आला तर रेअर केसमध्ये येतो, रेअर केसमध्ये. आता रोज आपण ऐकतोय, हा गेला, तो गेला, तो गेला. रिझन काय? अटॅक. हा अटॅक, आता बरीचशी डॉक्टर मंडळी इथे असेल, बरे की नाही, जे ऑलरेडी ॲलोपॅथीमध्ये किंवा इतर पॅथीमध्ये काम करत असेल, तर त्यांना माहिती आहे अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये हा सगळा अभ्यासक्रम आहे की तुमची स्ट्रेस लेवल आहे ना, स्ट्रेस लेवल ही खूप महत्वाची असते. तिची काही तीव्रता आहे. ओके, ती कमी लेवलला आहे, मीडियम आहे, ठीक आहे, पण ती जर का सातत्याने वाढत असेल तर त्या व्यक्तीला अटॅक येऊ शकतो. बरेचसे पॅनिक अटॅक हे त्याच्यातूनच येतात. ओके, सो ह्या स्ट्रेसमधून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणं अतिशय 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 गरजेचं आहे. नाहीतर ही व्यक्ती खरंच जाऊन संपू शकते स्वतःला आणि इतरांना पण संपू शकते. ओके, आणि हल्ली काय झालंय की कॉमन झालंय, स्ट्रेस डिप्रेशन वगैरे कॉमन झालेलं आहे. सो ह्याच्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं शिकवलं जातं. काही गोळ्या औषधं घेण्याची गरज नाहीत. आपल्याकडे 5-5, 10-10 वर्ष गोळ्या घेणाऱ्या लोकांनी काउन्सिलिंग करून घेतलेलं आहे आणि त्या गोळ्यातून बाहेर पडलेले आहेत, लक्षात घ्या. ओके, सो नक्कीच याच्यावरती पण तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण आता सगळ्यात महत्वाचा तुमच्या मनातला प्रश्न किंवा तुमची शंका, ओके, की सर तुम्ही मगापासून फक्त अभ्यासक्रम सांगता, हे सगळं ठीक आहे, पण ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचा जो काय वापर आहे तो आम्ही कसा करायचा, याच्याबद्दल काय? कारण का कोर्सेस तर मार्केटमध्ये बरेचसे मिळतात, पण ज्ञान नुसतं घेणं काही फायद्याचं नाहीये. त्या ज्ञानाचा वापर होणं पण खूप गरजेचं आहे, आणि तो वापर कसा करायचा हेच कोण शिकवत नाही. कारण का झाकली मूठ सवा लाखाची. ओके, टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण का आपल्या कोर्समध्ये आपण अजिबात हातचं राखून काही ठेवलं नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करायचं, घेतलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात शिकवल्या जातात. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, उदाहरणार्थ काउन्सिलिंगला बसत असताना आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, बरं किती वेळ काउन्सिलिंग करायची, किती सिटिंग घ्यायच्या, किती पैसे घ्यायचे काउन्सिलिंगचे, बऱ्याच गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या इम्पॉर्टन्स आहेत, लक्षात घ्या. ओके, तुम्हाला शिकवल्या जातात. त्यानंतर समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, कारण का तुमच्याकडे येणारी व्यक्ती ही समस्या घेऊन आलेली असेल, सो त्याला उपाय कसे द्यायचे, यासाठी तुम्हाला माझ्याकडून एक हिस्ट्री फॉर्म दिला जाईल. ओके, आणि त्या हिस्ट्री फॉर्म वरती तुम्हाला त्याची पूर्ण हिस्ट्री घ्यायची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या की कसं काउन्सिलिंग करायचं वगैरे काय ते. बघा, दोन तुमच्याकडे व्यक्ती येतील, दोघांच्या समस्या सेम आहेत, पण त्या दोघांचे काउन्सिलिंग सेम होईल याची कुठलीच गॅरंटी नाही आहे. देर इज अ नो फिक्स स्क्रिप्ट इन काउन्सिलिंग. मग तुम्ही म्हणाल की असं कसं काय सर? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे आलेल्या व्यक्तींचं फॅमिली बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रोफेशनल बॅकग्राऊंड, लोकेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला अभ्यासायच्या असतात. कारण का ऍज पर दिस तुम्हाला त्याचं काय करायचंय, काउन्सिलिंग करायचं आहे. क्लिअर? ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काही टिप्स दिल्या जातात, काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातात की जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुम्ही कुठेही कमी नाही पडलं पाहिजेत. ओके, या संदर्भात एक तुम्हाला मी अभिप्राय दाखवतो, खूप महत्वाचा अभिप्राय आहे. हे सर खूप मोठे वक्ते आहेत. नमस्कार, यांची मी अमृत चव्हाण. खूप फॉलोअर्स आहेत. यांचा स्वतःचा एक कार्यक्रम आहे होम मिनिस्टर नावाने. हे स्वतः एक शिक्षक पण आहेत, सूत्रसंचालक पण आहेत. लाखो फॉलोअर्स आहेत ह्या सरांचे. त्यांनी आपला हा कोर्स केलेला आहे. ते काय म्हणतात ते फक्त एकदा ऐकून घ्या. गारगोटी, कोल्हापूर जिल्हा. नुकताच मी ज्ञानेश्वर सक्पा सरांचा समुपदेशनाचा कोर्स पूर्ण केला आणि या कोर्सबद्दल मी खूप समाधानी आहे. कारण सरांचं जे नॉलेज आहे ते खूप डीपमध्ये सरांचं नॉलेज आहे. गेली 15 वर्ष सर जे अनुभव घेत आहेत ते अनुभव सरांनी आमच्या समोर शेअर केलेले आहेत. आणि हे अनुभव, ही जे नॉलेज आहे, ही नॉलेज कोर्समधील प्रत्येक ट्रेनरला कशा प्रकारे सांगता येतील हे तळमळीने सरांनी सांगितलेलं आहे. आणि ही तळमळ माझ्या मनाला खूप भावलेली आहे.
मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आपल्या कामाला लागतात आणि ज्यावेळी काउन्सिलर प्रत्यक्ष फील्डवरती वर्क करत असतो त्यावेळी त्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण ज्ञानेश्वर सपकाळ सरांनी आपल्या मागील 15 वर्षाच्या अनुभवामधूनच त्यांनी डायरेक्ट आम्हाला अनुभव शेअर केलेले आहेत की तुम्ही या ठिकाणी चुकू शकता किंवा या ठिकाणी तुमची चूक होण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी न डगमगता कशा प्रकारे पुढच्या वेळी त्या चुकीमध्ये कशी सुधारणा करता येईल यासाठी सरांनी खूप तळमळीने आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पुढील लाईफ टाईममध्ये तुम्हाला कधीही काउन्सिलिंगसाठी मदत लागली तर एनी टाईम आपल्या सोबत असल्याचा विश्वास सरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचा खूप खूप मनापासून आभारी आहे आणि अशीच माहिती सरांच्या मार्फत दुर्वा एज्युकेशन मार्फत आम्हाला मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ओके, सो त्यांनी बघा क्लिअर केलं त्याच्यामध्ये की कुठे चूक होऊ शकते किंवा कुठे अडचण येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे क्लिअर केल्यात आणि त्याचं कारण काय माहितीये का मित्रांनो, एक क्लॅरिटी देतो मी तुम्हाला की मी जे शिकवणार आहे ना, कुठलीच पुस्तकं वाचून मी तुम्हाला शिकवणार नाही. कारण का मुळात माझं मत म्हणा, ओके, की मानसशास्त्र हा विषय पुस्तकं वाचून शिकवता येत नाही आणि शिकता पण येत नाही. माझं मत आहे, कदाचित तुमचं मत वेगळं असू शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ बघून युट्यूबचे मी तुम्हाला हा विषय शिकवणार नाही. ओके, किंवा मी जे काही आतापर्यंत डिग्र्या घेतल्या त्यातलं पण तुम्हाला मी काही शिकवणार नाही. तर गेली 17 वर्ष झाली, ओके, जे काही अनुभवलेलं आहे ना तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण का मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, अनुभव हाच माझा गुरु आणि तोच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि अनुभव जे शिकवतो ना मित्रांनो, ते कोणीच शिकू शकत नाही, लक्षात घ्या, कोणीच शिकू शकत नाही. ओके, आणि म्हणून मला माहिती आहे ना की तुम्ही कुठे चुकू शकता किंवा अशी अडचण तुम्हाला येऊ शकते. मग तुम्ही काय करू शकता, काय करावं, हे तुम्हाला याच्यात शिकवलं जातं. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, सो काय आपला अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला कळला. अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय शिकवणार आहे ते तुम्हाला कळलं. आता आपण अजून थोडस पुढे जाऊया की तुमच्या मनातला एक प्रश्न की सर, व्यवसाय कसा करायचा. ओके, कारण का आम्हाला तर पैसे कमवायचे आहेत. येस, काही टेन्शन घेऊ नका. हा व्यवसाय कसा करायचा, एकही रुपया गुंतवणूक न करता, एकही रुपया खर्च न करता शिकवलं जाईल. ओके, आणि मग त्यासाठी जाहिरात कुठे करायची, कशी करायची, हे देखील तुम्हाला शिकवलं जाईल. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण मुळात एक प्रश्न असा आहे की सर, याच्यात संधी आहे का. कारण का संधी असेल तर उतरायला, नाही तर कशाला उतरायचं. तर बघा, 2006 ते 2024 जर संधी नसती तर मी टिकलो असतो का या क्षेत्रामध्ये, नसतो टिकलो. मी पूर्ण वेळ ह्या क्षेत्रामध्ये काम करते, माझा वेगळा कुठलाच बिझनेस नाहीये. ओके, बरं, माझं स्वतःचं कुटुंब सांभाळतोय मी आज. आई वडील, मिसेस, 2 मुलं, एक 6 लोकांचं कुटुंब आहे आमचं. सो जर संधी नसती, पैसा नसता मिळाला तर मी टिकलो असतो का, नसतो टिकलो. ओके, सो एवढंच सांगेन की संधी मोठी आहे आणि नुसता पैसा नाही तर मान सन्मान प्रतिष्ठा सगळं मिळतं. मला आतापर्यंत 17 ते 18 पुरस्कार मिळालेत, लक्षात घ्या. ओके, सो सगळं मिळतं. पण त्यासाठी तुम्ही किती प्रामाणिकपणे आहात ना, हे खूप महत्वाचं आहे. कारण का माझं एक नेहमी तत्व आहे की लोकांच्या भावनांशी व्यवसाय नाही करायचा. आज अनेक लोक आली, अनेक लोकांनी बंद केलं, अनेक लोक काय म्हणतात त्याला, 6 महिने थांबले, त्यानंतर व्यवसाय बदलले. मी नाही का, कारण का मी एकच गोष्ट केली की लोकांच्या भावनांना समजून त्यांच्याशी प्रामाणिकपणे मी डील केलं, व्यवसाय नाही केला. ओके, सो एवढंच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो की संधी मोठी आहे. संधीबद्दल काही शंकाच नाहीये. कारण का आज 140 करोड का 43 करोड आपली लोकसंख्या आहे ती, मला वाटतं, बरोबर की नाही. आणि WHO ने आता काय सांगितलंय की 2025 पर्यंत आपण 150 करोडचा टप्पा पार पडणार आहोत. आता मला सांगा, आजच पुरेशा सुखसुविधा नाही आहेत, आजच रोजगार नाहीये, अन्नधान्य पुरवठा नाहीये, पाणी पुरवठा नाहीये, काहीच नाहीये. मग पुढे काय, हा मोठा प्रश्न आहे. ओके,
सो आज आहे ना, समस्या वाढल्या आहेत दिवसेंदिवस. आज अनेक लोक मानसिक आजारी झाले आहेत. आज अनेक लोक व्यसनाधीन झालेत, दिशाहीन झालेत. आज अनेक लोक मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. अनेक लोकांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. अनेक लोकांचा स्वतःकडे, कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. नवरा बायकोकडे संशयाने बघतोय, बायको नवऱ्याकडे संशयाने बघते, भाऊ बहिणीकडे संशयाने बघतोय, बहीण भावाकडे संशयाने बघते, भाऊ भावाकडे संशयाने बघतोय, बहीण बहिणीकडे संशयाने बघते. ही परिस्थिती लक्षात घ्या. वाईट परिस्थिती आहे. आज अनेक लोक स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतायत. आज अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, आनंदी जीवन जगायचं आहे, सुखी संसार करायचा आहे, आयुष्यात यशस्वी व्हायचंय, स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि ह्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळण्याची गरज आहे, आणि जी आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो. त्यामुळे संधी मोठी आहे. आयुष्य कमी पडेल. मला बरीचशी लोक विचारतात की सर तुम्ही कोर्समध्ये, कारण मी पूर्वी कोर्स नव्हतो घेत, लक्षात घ्या. ओके, मी काही वर्षापूर्वी कोर्समध्ये पडलो. बाकी मी फक्त काउन्सिलिंगच करायचो. पण मी कोर्समध्ये आलो होतो, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की यांनी पैसे कमवायला सुरुवात केली, धंदा चालू केला. धंदा नाहीये. मी का आलो समजून घेणं गरजेचं आहे. ओके, पण आपल्याकडे मोठी खंत अशी आहे की लोक काहीच समजून न घेता अज्ञानी राहून व्यक्त होतात. माझं नेहमी एक सांगणं असतं की ज्ञानी बनून व्यक्त व्हा. तर कोर्सेसमध्ये का आलो की मी मुंबईमध्ये बसलो आहे, मला कुठून कुठून कॉल येतात, गोंदिया कुठे, कोल्हापूर कुठे, जालना कुठे, की सर मी खूप डिप्रेशन मध्ये आहे, मला सुसाईड करायचंय. काही म्हणतात की सर मी मागच्या 6 महिन्यापासून घरातून बाहेर पडलो नाही, घरातून बाहेर पडलो की मला भीती वाटते, माझा ऍक्सिडेंट झाला तर, माझ्यावरती झाड पडलं तर, मला कोणी गाडीने ठुकलं तर, मला कोणी मारलं तर, आणि त्यावेळी मी घरातून बाहेर पडत नाही. सो अनेक अनेक प्रॉब्लेम, म्हणजे इतके प्रॉब्लेम की विचारू नका. मग प्रश्न असा पडायचा की मी बसले मुंबईमध्ये, माझी फी कमी आहे काउन्सिलिंगची, पण त्या व्यक्तीला मुंबईपर्यंत येणं, राहणं, खाणं, पिणं नाही परवडत हो. मग काय करायचं? त्यांना मरू द्यायचं, करू दे सुसाईड? मला पटत नाही. आणि म्हणून मी कोर्समध्ये पडलो की बाबा रे, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, आपल्याकडे जो काही अनुभव आहे ना, तो जर का आपण इतर लोकांना दिला तर त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या शहरामध्ये अशा ज्या काही घटना घडतात त्या टाळता येतील आपल्याला. ओके, आणि जर तुम्ही गेलात आमच्या सोशल मीडियाला तर तुम्हाला बरंच काय बघायला मिळेल. मग असे दाखवलं की आज ही लोक कशा पद्धतीने काम करतायत. ओके, कशा पद्धतीने ही मंडळीशी काम करते. ओके, हे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, म्हणजे आत्ता मागे त्या आमच्या ह्या सरांनी कुठल्या हे बघा, हे सर संजय शिंदे सर सुसाईड केस वाचवली. ओके, यांनी एक डिवोर्स केस वाचवली. हे बघा, हे भरत सर. सो माझा प्रयत्न आहे ना, तो हा प्रयत्न आहे की बरं मी नाही पोचू शकत, पण माझा काउन्सिलर इथपर्यंत पोहोचू शकतो. आणि हेच कार्य आम्ही चालू केलंय की तालुका, जिल्हा, शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक आपण घडवतात की जेणेकरून तिथल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देता येईल. पण ठीक आहे, प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो, बरोबर की नाही? काही लोक काय चष्मानेच बघणं पसंत करतात, त्यांना काळं दिसतं. काही लोक चांगल्या चष्माने बघतात, त्यांना चांगलं दिसतं. ओके, सो संधी मोठी आहे. मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही किती तयार आहात ह्यासाठी, तुम्हाला किती आवड आहे हे काम करण्यासाठी, तुम्ही किती इच्छुक आहात हे काम करण्यासाठी, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. तुम्ही जर प्रामाणिकपणे वेळ दिलात तर जबरदस्त संधी आहे. कारण का कोणाचंही समुपदेशन आपल्याला मोफत करायचं नाही, कारण का मोफत केल्याची किंमत नाहीये लोकांना, हे मी तुम्हाला रिपीटेडली सांगतोय. आम्ही करून मोकळे झालोय. ओके, पण फुकटात कुठलीच गोष्ट लोकांना देऊ नका. काही किंमत ठेवत नाहीत लोक, आणि त्याचा उलट मनस्ताप आपल्याला होतो. ओके, सो संधी मोठी आहे हो. मला सांगा ना, आठवड्यातून एक सुट्टी असते ना, घ्या ना एखाद्या व्यक्तीला, त्याचं करा काउन्सिलिंग, घडवा त्याच्या आयुष्यामध्ये बदल, बरं की नाही? काही लोकांना एक दिवस सुट्टी असते, काही लोकांना आठवड्यातून 2 दिवस सुट्टी असतात, शनिवार रविवार. घ्या काउन्सिलिंगच्या केसेस. काही लोकांना शिफ्ट वाईज नोकरी असते, सकाळी 7ला जातात, दुपारी 3ला घरी येतात, 3 नंतर फ्री असतात. सो तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम सुरू करा ना. हळूहळू केसेस वाढवा, हळूहळू तुमची फी वाढवा. सुरुवातीला 200 घ्या, 300 घ्या, हळूहळू 500 करा. मी 1000 घेतो आता, तरी वेटिंग असते माझ्याकडे.
सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की हळूहळू तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये काम सुरू करू शकता आणि यासाठी आपण तुम्हाला 100% सहकार्य करू. कुठलाही 1 रुपयाचा तुमच्याकडनं त्यासाठी चार्जेस घेतले जाणार नाहीत, फक्त तुम्हाला कोर्स करायचा आहे. ओके. सो संधी मोठी आहे, तुम्ही किती तयार आहात त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. ह्या कोर्सचे काही फायदे आपण बघत आहोत. तर सगळ्यात पहिला फायदा काय आहे, की तुमच्या स्वतःच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतो. त्याच्यानंतर तुमचं स्वतः समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. बऱ्याच लोकांच्या डोक्यात गैरसमज असतो, की सर मग जागा घ्यावी लागेल का, स्टाफ ठेवावा लागेल का? काहीच गरज नाही, घरातून चालू करा. तुमच्या घरातून नाही चालू करत आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या घरात जाऊन काउन्सिलिंग करा, ज्याला आपण होम व्हिजिट बोलतो. उलट होम व्हिजिटला चांगले पैसे मिळतात. मी 2,000 रुपये घेतो एका होम व्हिजिटचे. ओके. लोक देतात. ओके. सो सांगा तात्पर्य काय माहितीये का, की गरज नाहीये. माझं स्वतःचं सेंटर नव्हतं, मी मगाशी म्हटलं ना, की 17 वर्षातले आपल्या सेंटरला 10 वर्ष झाली, पण त्याच्यामध्ये 7 वर्ष माझ्याकडे सेंटर नव्हतं. दुर्वा एज्युकेशन समुपदेशन केंद्र तुम्ही जे पाहिलं मगाशी, मी ऍड्रेस दाखवला, दुर्वा माझ्या मुलीचं नाव आहे, लक्षात घ्या. ओके. तिच्या नावाने आपलं सेंटर आहे. पण त्याच्या अगोदर 7 वर्षामध्ये मी कसं करत होतो, तर मी पण होम व्हिजिटच करायचो. आणि मी तर मुळात चाळीत राहत होतो, झोपडपट्टीत राहत होतो त्या टायमाला, त्यामुळे मी घरी कोणाला बोलू शकत नव्हतो. पण आज प्रत्येकाकडे ऍटलीस्ट 1 रूम किचन 1 BHK आहेच ना. तुमच्या घरातून चालू करा, नाही तर तुम्ही लोकांच्या घरी जाऊन काउन्सिलिंग करा. सो पैसा टाकू नका, लक्षात घ्या. आपला 1ही रुपया न टाकता आपल्याला हे सुरू करायचंय. स्वतःच्या नावापुढे काउन्सिलर लावू शकता, हा एक फायदा आहे. खालील विषयांमध्ये तुम्ही समुपदेशन करू शकता: नातेसंबंध समुपदेशन, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव समुपदेशन, करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या, इतर मानसिक आजारांमध्ये तुम्ही समुपदेशन करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या व्यवसायावर काम करू शकता. सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज इथे वेगवेगळ्या विषयांचे ऑनलाईन ऑफलाईन शिबिरे घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम सुरू करू शकता. ओके. आमचे अनेक विद्यार्थी करत आहेत, ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तुम्हाला एक कोर्स बरोबर फ्री लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम दिली जाते. त्याचं टॅगलाईन अशी आहे, की ज्ञानी बना, यशस्वी बना, शिका, कमा, प्रगती करा. तुम्ही काउन्सिलिंगचा कोर्स केल्याच्या नंतर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्था दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण तुम्हाला देते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. ओके. सहकुटुंब सहपरिवार त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आतापर्यंत संस्थेने अनेक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 दिवसीय योग शिबिर असेल, प्राणायामाचा असेल, व्यक्तिमत्व विकासाचा असेल, म्युझिक थेरपीचा असेल, पुष्पाशीद उपचारचा असेल, 5 दिवसीय आरोग्य शिबिर असेल, व्यसनमुक्तीचं शिबिर असेल, भगवद्गीता दैनंदिन जीवनचं असेल, किंवा आत्ता लेटेस्ट समूहशास्त्राचं शिबिर झालं आमचं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं शिबिर झालं आमचं, आयुर्वेद आणि आरोग्याचं शिबिर झालं, मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचं शिबिर झालं. अशी अनेक शिबिरं अनेक तज्ज्ञांकडून आपण घेत असतो. आणि नक्कीच तुम्ही देखील अशा ह्या वेगवेगळ्या शिबिरांचा लाभ घेऊ शकता. ही सगळी शिबिरं ऑनलाईन असतात. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी मला लाईव्ह अभिप्राय देऊन सांगितलेला आहे, की सर तुमच्याकडे फक्त एक कोर्स केला, पण तिथून पुढे तुमच्याकडून इतकं काय शिकायला मिळालं, की जर बाहेर शिकायला गेलो असतो ना, तर कमीत कमी लाख रुपये भरावे लागले असते. पण तुमच्याकडे 1ही रुपया न भरता आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. ओके. सो तुम्हाला पण हे सगळं शिकायला मिळू शकतं. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न आता अजून एक आहे मनामध्ये, की सर हे सगळं पटतंय, पण हे सगळं लिगली आहे का? मुद्द्याचं बोला, बरोबर की नाही? पॉइंट वरती बोला, बरोबर की नाही? येतो पॉइंट वरती. तर हे बघा, हे आपलं नोंदणी प्रमाणपत्र आहे. ओके. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र शासनाचं आहे हे. हे आपलं ISO सर्टिफिकेशन आहे. आणि एवढंच नाही, तर आपण शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला कनेक्टेड आहोत. त्यामध्ये नीती आयोग असेल, स्किल इंडिया असेल, ओके, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल. लवकरच आपण WHO शी कनेक्टेड होत आहोत. लवकरच आपण RCI, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली, त्यांच्याशी आपण कनेक्टेड होत आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना, की तुम्हाला आपल्या इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट दिलं जातं. त्याच्यावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, आमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, आणि सगळे लोगो असतात. म्हणजेच स्किल इंडिया, नीती आयोग, आयुष मंत्रालय, ह्युमन राईट्स. आणि तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस सुरू करू शकता. तुमची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरती आहे. ओके. जसं मी मागाशी पण सांगितलं, की आमचे अनेक विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत. हे बघा, मी काही लोकांची जाहिराती तुम्हाला दाखवतोय. अनेक विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत गेले अनेक वर्षामध्ये. आतापर्यंत कधी कोणा प्रॉब्लेम आला नाही, येणार पण नाही. ओके. तुमची संपूर्ण लिगल जबाबदारी आपल्यावरती असेल.
हे बघा, अनेक विद्यार्थी आहेत माझे की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. ह्या त्यांच्या जाहिराती आहेत. हे आनंद सर आहेत, त्यांचं म्हणणं बघा काय, धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली, धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. ही सरांची जाहिरात आहे, हा नंबर आहे. ओके, बिनधास्त तुम्ही व्हेरीफाईड करू शकता. असं काही नाही की मी काहीतरी डमी तुम्हाला दाखवतोय. किंवा तुम्हाला युट्यूबला जर का त्यांचा व्हिडिओ बघायचा असेल सक्सेस स्टोरीचा, ते बघा, अनिल महादेव सर. ओके, सक्सेस स्टोरी मध्ये त्यांचा व्हिडिओ पण आहे तुम्हाला. त्यामुळे असं काहीच नाही, जे आहे ते तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. मनीषा मॅडमनी हा सगळा अभिप्राय दिलाय, मी जास्त वाचत बसत नाही. देवेंद्र सरांनी हा अभिप्राय दिलाय, खूप छान मार्गदर्शन केले. आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. म्हणजे जे काय मागासून मी तुम्हाला सांगतोय ते हेच आहे. ओके, हे भरत ताटे सर आहे. कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद सर. मला ना माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं धन्यवाद करावं असं वाटतं, कारण का ते मान्य करतात की सर मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवरती तुमच्यामुळे उभा राहिलो. सर आयुष्यात पहिल्यांदा मी असं काहीतरी करू शकलो, हे प्रामाणिकपणे मान्य करतात. ओके, भरत ताटे सर, हे पण तुम्हाला खोटं वाटत असेल, बिंदास युट्यूबला जा. भरत सर कुठे आहेत, भरत सर कुठे आहेत, भरत सर कुठे आहेत, एक मिनिट. हे बघा, भरत ताटे सर, 9403580855. ओके, लातूरमध्ये त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांचा काउन्सिलिंगशी काडी मात्र संबंध नव्हता. ओके, हॉटेल व्यावसायिक आहेत ते. ओके, आणि त्यांनी असाच तुमच्यावर का एक वेबिनार माझा अटेंड केला आणि त्यांना पटलं, त्यांना कळलं की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे इतर जे काय आपण एरवी जे ऐकतो त्यापेक्षा वेगळं आहे. कारण का मी बघा, मी तुम्हाला मागाशी कोर्स बद्दल सांगितलं, संधीबद्दल सांगितलं. मी तुम्हाला असं म्हटलं का की तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल? काहीच नाही म्हटलं मी तुम्हाला. इतर ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही हा एक कोर्स करा, तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलेल. तुम्ही फ्लॅट घ्याल, बंगला घ्याल, गाडी घ्याल, तुम्ही करोडपती बनाल. मी नाही सांगत. त्याचं कारण असं आहे ना की मला माहिती आहे ना, जो प्रामाणिकपणे वेळ देईल ना त्याला यश गॅरंटेड मिळेल. आणि नाही जर मिळालं तर मी तुम्हाला यश मिळवून देईल, कारण का माझ्याकडे अनुभव आहे. ओके, अहो बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, तर तुम्ही तर चांगलं काम करणार आहात ना. ओके, सो का नाही होणार? सो हे हॉटेल व्यावसायिक आहेत. मला सांगा तात्पर्य एवढं, मुद्दा भरकट होत नाही. हे हॉटेल व्यावसायिक आहेत. ओके, चलो पुढे जाऊया. मंगल मॅडम आहेत, त्यांचा पण हा अभिप्राय आहे. खूप सुंदर प्रकारे तुम्ही शिकवलं आहे. एक एक मुद्दा खूप छान उदाहरण देऊन सांगितले आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही मला गुरु मिळाले आहात. मला एक प्रसिद्ध समुपदेशक बनायचं आहे. ओके, लोकांना मार्गदर्शन करून त्याची मदत करायची आहे. आपल्या देशाला, समाजाला, लोकांना आपली खूप गरज आहे. मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यात मला तुमचं खूप छान सहकार्य मिळतंय. माझंही भाग्य समजते. सहकार्य मिळतंय, अतिशय महत्वाचा शब्द आहे. तुम्हालाही मिळेल जर तुमची इच्छा असेल तर. कारण का माझं एक तत्व आहे, मागाल तरच मिळेल. तुम्ही मला फोन नाही करणार, तुम्ही मला मेसेज नाही करणार आणि तुम्ही माझ्याकडनं जर अपेक्षा कराल की सर मी तुमचा कोर्स केला, मला काहीच फायदा नाही झाला, तर सॉरी, मी काहीच करू शकत नाही. ओके, आणि हे मी मुद्दाम प्रत्येक वेबिनारमध्ये सांगतो, कारण का माझे जुने विद्यार्थी पण असतात वेबिनारमध्ये. सो माझं एक तत्व आहे, तुम्ही माझ्यापर्यंत मला मेसेज करणं, फोन करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही केलं, तुम्ही एक पाऊल पुढे या, मी 2 पाऊल पुढे येईन, मी 10 पाऊल पुढे येईन, काही टेन्शन नाहीये. आणि म्हणूनच तुम्हाला मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. त्याचं कारणच ते आहे. बघा, तुम्ही आता सगळ्यांना वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहेत, तो काय नंतर डिलीट केला जाईल. जी लोक कोर्स करतात त्यांना आपल्या मेन ग्रुप, मुख्य समूहात ऍड केलं जातं, की जेणेकरून आपण रोज एकमेकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. कुठला विद्यार्थी कुठे काय करतोय, कुठली ऍक्टिव्हिटी करतोय, कुणी कसं काय वेगळं केलेलं आहे, याचं तिथे शेअरिंग होतं. मी माझ्याकडून काही जनरल मिटिंग घेत असतो, मी माझ्याकडनं काही शिबिरं घेत असतो. सो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. ओके, सो गैरसमज नसावा की ऑनलाईन मध्ये आम्ही कोणाला संपर्क करायचा, तर तसं तुम्हाला ते सगळं ऍड केलं जातं. ओके, चलो पुढे जाऊया. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. हे रवींद्र सर आहेत, प्रज्ञा मॅडम आहेत, सावनी मॅडम आहेत. थँक्यू सर. मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं, तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. जे मागाशी आपण बघितलं तेच. हे जयश्री मॅडम आहेत. सर मी ऑनलाईन ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले. 500 रुपयाप्रमाणे मानधनही मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर मला तणावमुक्त करण्यात
मदत करता आली याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम हे खूप छान पद्धतीने हाताळता येतात याचाही आनंद आहे, आणि यासाठी मी तुमची ऋणी आहे. अतिशय महत्वाचं आहे. जयश्री मॅडमचा अभिप्राय तुम्हाला बघायचा आहे किंवा त्यांचं सक्सेस स्टोरी ती पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे हाही अभिप्राय खोटा आहे असं कोणाला जर वाटत असेल तर हे बघा, हा जयश्री गुरव मॅडम, हडपसर पुणे येथे असतात. ओके, सो कधीही तुम्ही फोन करू शकता, विचारू शकता. ओके, खूप अतिशय त्याने महत्वाचा असा अभिप्राय त्यांनी दिला आहे की माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप जबरदस्त बदल झाला आणि मला खूप छान पद्धतीने आता सगळे प्रॉब्लेम हाताळता येत आहेत. ओके, कीर्ती मॅडम आहेत, मधुकर सर आहेत, गौरी देशपांडे आहेत. मधुकर सरांचा एक अभिप्राय चांगला आहे. अफलातून सर, माझे प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. मी या अभ्यासक्रमाचे सतत पारायण करीन. खूप सुंदर कोर्स डिझाईन केला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त समोरच्या व्यक्तीकडून पैसा उकळणे हा हेतू तर बिलकुल नाहीये. खरंच सर, खूप सुंदर आणि अत्यंत अभ्यासपूर्ण कोर्स आहे. नक्कीच मला याचा पुढील जीवनात उपयोग होईल. अत्यंत तळमळीने आणि चहू बाजूने अभ्यासपूर्ण कोर्स तयार केलेला आहे. मला या कोर्सचे सर्टिफिकेट पाठवून द्यावे. मधुकर कृष्णा शेलार, मुक्काम पोस्ट बेलवंडी, बुद्रुक तालुका, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. हा ऑनलाईनचा ना एक जबरदस्त फायदा आहे, काय माहितीये का? कुठून कुठून आपण भेटतो, बरोबर की नाही? आता बघा ना, हे कुठून आहेत? बुद्रुक तालुका, श्रीगोंदा, मला माहिती पण नव्हता. अहमदनगर माहिती आहे जिल्हा, पण हा तालुका माहिती नव्हता. ओके, सो असं सगळं काय काय आहे. हे सुदर्शन सर आहेत, त्यांनी त्यांच्याविषयी प्रोग्राम घेतला जानेवारीमध्ये. त्यानंतर हे प्रताप सर आहेत. ओके, प्रताप सरांचा अभिप्राय बघा, आतापर्यंत जवळपास 25 कार्यक्रम यशस्वी झाले. प्रत्येक कार्यक्रमाची मानधन म्हणून 5,000 दिले जाते. एका वाक्यात सांगतो, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो. हे नोकरी करतात, तिथून त्यांना पगार मिळतो. हे अशा पद्धतीने प्रोग्राम घेतात, तिथून त्यांना पैसा मिळतो. आता 25 गुणिले 5,000 गणित करा. प्लस हे वैयक्तिक समुपदेशन करतात, तिथून त्यांना पैसा मिळतो. खूप महत्वाचं त्यांनी सांगितलंय, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो. आज तुमच्या प्रत्येकाकडे बुद्धी आहे, पॉइंट वरती येतो, पण तिचा वापर करून पैसा कसा कमवायचा हे तुम्हाला माहिती नाही, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. ओके, तुमच्या समोर प्लॅटफॉर्म आहे, संधी आहे. जर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर या प्लॅटफॉर्मवरती करायचा असेल, ओके, तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ओके, किती जण तयार आहेत आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून पैसा कमवायला? त्यांनी येस टाईप करा, फास्ट फास्ट. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून पैसा कमवण्यासाठी किती जण तयार आहेत? सरांना मी मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या क्लासच्या टीमला पण मी मनापासून नमस्कार करते. मला बोलायला खूप आवडतं आणि मला बोलायची खूप आवड आहे आणि सगळ्यांना मी खूप चांगलं सांगते, मार्गदर्शन करते. आवडतं मला ते करायला. माझ्याकडे काही माहिती असेल तर मी समोरच्याला सांगते, मग ते काही असेल. असंच मी एकदा फेसबुकवरती असताना मला सरांची ॲड दिसली कोर्ससाठी आणि त्यांचा वेबिनार होता त्या दिवशी. तो वेबिनार पण मी जॉईन केला आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच आपल्या बुद्धीचा वापर करून समुपदेशन क्षेत्रामध्ये पैसा कमवण्यासाठी किती जण तयार आहेत असा प्रश्न केलाय. मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. ओके, मला आवडलं, मी कोर्स पण लगेच जॉईन केला. सर अगदी पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत इतकं सुंदर त्यांनी कोर्स बनवला आहे आणि इतकं सुंदर ते शिकवतात, सांगतात आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ते वाक्य रिपीट पण करतात. त्यातून त्या थोड्याशा स्टोरी पण आपल्याला सांगतात, एक्सपिरियन्स सांगतात, अनुभव सांगतात, काही असे महत्त्वाचे वाक्यसुद्धा ते आपल्याला सांगतात. अगदी म्हणजे ना, ते कळकळ करून असं नाही का तर पैसे घ्यायचे, जाऊ दे आपल्याला काय करायचं, अगदी मनापासून त्यांचे विचार ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये खरंच कळकळ आहे की लोकांनी शिकावं, त्यांचे विचार पॉझिटिव्ह व्हावे, त्यांनी पुढे जावं, त्यांनीही केंद्र चालू करावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि हा कोर्स आपण करून आपण खरोखर खूप आनंदी होतो. आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, एक आपण सकारात्मक होतो. आणि आपल्याला समजा अशा खूप बायका आहेत, मुली आहे की घरामध्ये त्यांना खूप काही करायची इच्छा आहे, पण काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही, बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. या कोर्समुळे सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती होणार आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहे. तुम्ही ह्या दुर्वा एज्युकेशनमध्ये येऊन नक्की हा कोर्स करा, खूप छान आहे. तुम्हाला केल्यानंतरच कळणार, मी काय सांगू. नक्की कोर्स करा. नमस्कार. ओके, चलो ग्रेट. खूप खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके, आणि तोपर्यंत मी पण थोडंसं पाणी पिऊन घेतलं आणि येस, बऱ्याच लोकांचे रिप्लाय पण त्याच्यावरती आलेले आहेत. ओके, जी लोक उशिरा आलेत त्यांनी बरेचसे काय मेसेज केले, कळतात मला की तुम्ही उशिरा आलात.
सो क्षमा मागतो की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत, कारण का तुम्ही जी प्रश्न विचारले आहात ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी मागच्या 1.5 तासापासून देतोय. म्हणजे जवळपास 8ला आपण सुरू केलेलं आहे आणि 8 वाजल्यापासून मी बोलतोय. तुम्ही वेळेत येणं गरजेचं होतं, पण ठीक आहे, आलात, स्वागत तुमचं. तुम्हाला मी नक्कीच सहकार्य करेन, पण शेवटी मी करेन. तुम्हाला मी नंबर देईन, मला मेसेज करा. ओके, पण आता तुमच्या प्रश्नाचं त्या उत्तर देऊ शकत नाही, कारण का इतर लोकांचा वेळ मी वाया घालवू शकत नाही. ओके, चलो, खूप लोकांनी मेसेज केलेला आहे की येस सर, आम्हाला हे शिकायचंय, आणि येस, आता त्याच्या आपण शेवटाकडे आलेलो आहे की आपण हा कोर्स कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, हे समजून घेणार आहोत पुढच्या 5 मिनिटांमध्ये, आणि आपला शेवट होणार आहे. ओके, सो बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे आता ही पुढची 5 मिनिटं ना व्यवस्थित समजून घ्या की नक्की काय कसं काय आहे ते. हा 10 दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे, पण तो कसा आहे तर तो व्हिडिओ कोर्स आहे. ओके, एक मिनिट, ही आपली वेबसाईट आहे, आणि ह्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर इथे बघा 10 दिवसांचा हा कोर्स तुम्हाला दिसतो आहे. तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड आमच्याकडनं दिला जातो. त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवायचा असतो व्हॉट्सअपला. ओके, आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही आमच्या वेबसाईटला करतो, आणि ते केल्याच्या नंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड पाठवतो. तुम्ही आमच्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर लॉग इन करायचं, आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड उघडतो, 1 ते 10. बघा, दिवस पहिला संस्था परिचय, महत्वाचे काय, असे 2 व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय आणि समुपदेशन परिचय. त्याच्यानंतर दिवस तिसरा व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून कसे होते आणि प्रोग्राम बदलता येतात का. अशा पद्धतीने 2 व्हिडिओ रोज, म्हणजे 10 दिवसाचे 20 व्हिडिओ आहेत. म्हणजे 20 व्हिडिओचा हा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे. ओके, ज्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. ह्याला कुठलीच फिक्स वेळ नाही आहे. ओके, तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना बघा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही उठल्यावरती बघा. ओके, तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वेळ आहे, तुम्ही सुट्टीच्या दिवशी बघा. म्हणजे जसं ह्या वेबिनारला 8 वाजताची वेळ होती, याला कुठलीच फिक्स वेळ नाही आहे. क्लिअर? त्यामुळे मला हा प्रश्न नको आहे की सर कोर्स कधी सुरू होतोय. ओके, तुम्हाला युजर आयडी पासवर्ड दिल्याच्या नंतर तुम्ही लगेच कोर्सचा अभ्यास सुरू करू शकता, तुमच्या वेळेनुसार सुरू करू शकता. ओके, आता हा कोर्सचा अभ्यास कसा करायचा ना, ते थोडंसं समजून घ्या. कारण का बऱ्याच लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की सर ऑनलाईन मध्ये शिकता येतं का. तर हो, ऑनलाईन मध्ये शिकता येतं, पण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. की आज काय झालंय की ऑनलाईन म्हटलं की लोक काय करतात, ट्रॅव्हलिंग मध्ये बघतात. ऑनलाईन म्हटलं की लोक टीव्ही बघत बघत बघतात. ऑनलाईन म्हटलं की लोक जेवत जेवत बघतात. ऑनलाईन म्हटलं की लोक इतरांची गप्पा मारत मारत बघतात. माझं स्ट्रिक्टली सांगणं आहे की मी ना खरंच खूप प्रामाणिकपणे चळवळ हाती घेतलेली आहे. मला खरंच खूप प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जर प्रामाणिकपणे जर का तुम्ही अभ्यास करणार असेल ना, तरच हा अभ्यासक्रम माझ्याकडून घ्या, नाही तर घेऊ नका. आत्ताच हात जोडतो. ओके, मग कसा करायचा प्रामाणिकपणे अभ्यास सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे एक वही आणि पेन विकत घ्यायची आहे तुम्हाला. ओके, त्या वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला लिहायचंय की मला सक्षम समुपदेशक बनायचंय, आणि समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचंय. सोबतच माझं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य, माझ्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य मला जपायचंय, आणि अर्थार्जन पण करायचंय. जे तुम्हाला काय लिहिता येईल ते, पण एवढं मात्र तुम्हाला लिहायचंय की मला सक्षम समुपदेशक बनायचंय. दुसऱ्या पानावरती तुम्हाला काय लिहायचंय, दिवस पहिला. ओके, आणि दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर 2 व्हिडिओ बघायचे तुम्हाला दिवस पहिल्याचे, आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय कळलं लिहून काढायचंय. म्हणजे ज्याला आपण नोट्स म्हणतो, बरोबर की नाही, नोट्स लिहून काढायच्यात तुम्हाला. ओके, मग इथे मी सगळ्यांना एक सांगतो की इफ यू आर कम्फर्ट इन इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचं वाटत मग लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपला कोर्स मराठीमधून आहे, तुम्ही इंग्लिश मधून लिहा. पण या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, ते बघायचं आणि लिहायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना इयरफोन वापरला तर वेल अँड गुड, आणि वापराच. 30-40 रुपयाला इयरफोन मिळेल, लो क्वालिटीचा. चांगल्या क्वालिटीचा घेतला तर 100 रुपयाला मिळेल, पण तो वापरा. तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही, तुमचं पूर्ण फोकस त्या अभ्यासक्रमाकडे होईल. ओके, सो वही, पेन आणि इयरफोन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या पानावरती तुम्हाला काय करायचंय, दिवस दुसरा वरती टायटल टाकायचे आहे. 2 व्हिडिओ बघा,
ओके. आणि त्या 2 व्हिडिओला बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय कळलं, लिहून काढा. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हा अभ्यासक्रम करायचा आहे. मग बरीचशी म्हणजे मंडळींचा प्रश्न असतो की सर किती वेळ करायचा अभ्यास, किती वेळ रोज बसायचं. काही गरज नाहीये 2 तास 3 तास बसण्याचं. मी म्हणतो 45 मिनिटं द्या, पण ती प्रामाणिकपणे द्या. ओके. स्वइच्छेने द्या. ओके. आतून द्या. गरजेची आहे, लक्षात घ्या. ओके. 45 मिनिटच अभ्यास करा, पण तो प्रामाणिकपणे करा. ओके. एक वेळ काढा आणि त्या वेळेला फक्त वही, पेन आणि आपला अभ्यासक्रम बस. काय माहितीये का, ह्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन आहे आणि तो इथे अप्लाय होतो. काय सायंटिफिक रिझन आहे की जेव्हा एखादी गोष्ट करत असताना आपण 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर करतो ना, तेव्हा आपल्याला जास्त आकलन होतं. ओके. सायन्स मी सांगत आहे, लक्षात घ्या, मी नाही सांगत आहे. आणि इथे मी तेच तुम्हाला सांगतोय की डोळ्याने तुम्ही बघताय, तोंडाने वाचताय, कानाने तुम्ही ऐकताय, एका वेळेला 3 ज्ञानेंद्रिय तुम्ही वापरताय आणि म्हणून तुम्हाला ग्रास्पिंग हे 100% होणार आहे, यातलं आकलन तुम्हाला 100% होणार आहे. सायन्स पुढे जाऊन हे सांगतं की जे तुम्ही आता आकलन केले ना, ते तुम्ही जर का स्वतःच्या हाताने लिहून काढलं ना, तर ते कायमस्वरूपी स्मरणात राहतं तुमच्या. आणि हेच तुम्हाला मी सांगतोय की फक्त व्हिडिओ बघू नका, लिहून काढा. येते लक्षात मी काय म्हणतोय ते. इट्स अ सायंटिफिक वे आणि म्हणून हे घडले. ओके. मला कधी कधी माझ्या लोकांचा प्रश्न येतो, विद्यार्थ्यांचा, की सर मी कोर्स केला पण मला थोडंसं असं काही 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 गोष्टी आहेत. तर मी त्यांना एवढं बोलतो की तुम्ही कसा अभ्यास केलात. नाही सर मी आज थोडासा केला, त्यानंतर मग मला वेळच मिळाला नाही, तर मला करायचं आहे. मग प्रथम करा. कारण का ज्या ज्या लोकांनी मी सांगितल्या पद्धतीने अभ्यास केलाय ना, गॅरंटी आहे रिझल्ट आहे. नाही तर माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, माझ्याकडे जे काय तुम्ही रजिस्ट्रेशनला 100-200 भराल ना, रिटर्न घ्या आणि माझा कोर्स पण फ्रीमध्ये घ्या, जर नाही कळलं तुम्हाला तर. ओके. पण एकच फक्त तुम्हाला प्रॉमिस करावं लागेल की मी जे सांगितले ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. आणि म्हणून मी ते प्रॉमिस तुम्हाला देतो की जर माझ्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केलात, तर मी तुम्हाला प्रॉमिस देतो की तुम्हाला सक्षम समुपदेशक बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि चांगल्या पद्धतीने अर्निंग करण्यापासून पण कोणी रोखू शकत नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. क्लिअर इथपर्यंत? चलो, आता आपण परत इकडे जाऊया. मग आता बऱ्याच लोकांचा माझा प्रश्न असेल की सर 20 व्हिडिओ आहेत ते 10 दिवसातच बघितले पाहिजे का, माझ्या नोकरीमुळे माझ्या व्यवसायामुळे मला जर नाही शक्य झालं तर काय, किंवा आता वेकेशन आहे मला नाही शक्य झालं तर काय. काही टेन्शन नाहीये. आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाइम देत आहोत. ओके. त्यामुळे देर इज नो एक्सक्यूज. एक्सक्यूजच नाही, लाईफ टाइम आहे. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 1000 व्हिडिओ बघा, काही त्याला एक्सपायरी डेट नाहीये. ओके. तुम्ही 20 व्हिडिओ 10 दिवसात बघा, 20 व्हिडिओ 20 दिवसात बघा, 20 व्हिडिओ 30 दिवसात बघा, 90 दिवसात बघा, 6 महिन्यात बघा, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पाठवलं जाईल. एक 12 ते 15 दिवसानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट येईल तुमच्या व्हॉट्सअपवरती, PDF कॉपी येईल. ओके. सॉफ्ट कॉपी तुम्ही त्याचे प्रिंटआउट काढून घेऊ शकता. लाईफ टाइम तुम्हाला मोफत सहकार्य केलं जाईल. एखाद्या केसमध्ये तुम्हाला काही अडचण आली, माझं सहकार्य घ्या, मोफत असेल, मोफत अपडेट दिले जातील, डिस्काउंट कुपन दिलं जाईल, लाईफ टाइम लर्निंग सिस्टीम, आणि तुम्हाला आमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल जिथे आमचे सगळे विद्यार्थी काम करतात. ओके. आता तुम्ही कुठे आहात? वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, त्यातून तुम्हाला काढलं जाईल आणि आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. आता या सगळ्याची फी किती आहे ती तुम्हाला दाखवतो, पण ती तुम्हाला भरायची नाहीये. येस, ही फी आहे पण तुम्हाला भरायची नाहीये. सगळे खुश झाले असते, अरे फी भरायची नाही, मग सगळं मोफत आहे वाटतं. बरोबर की नाही? मोफत पण नाहीये. ओके. कारण का मोफत कुठल्याच गोष्टीची किंमत नाही मित्रांनो. पण इथे ना फी ही भरायची नाही का, कारण का आपली काही उद्दिष्टे मी जी सुरुवातीला सांगितली होती. काय उद्दिष्ट होती आपली? सगळ्यात पहिलं उद्दिष्ट सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट समाजामध्ये मराठी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही 4 उद्दिष्टे समोर ठेवून आपण ही फी घेत नाही. कारण का माझा जो तळागाळातला मराठी बांधव आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो धडपडतोय कायदे करण्यासाठी, त्याच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे, लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगू, काल परवा मार्केटमध्ये आलेली लोकांना पण 25-30 हजार फी घेतात, 15-20 हजार रुपये तर सहज घेतात. ओके. मी ना हा तुम्हाला एवढा प्रोफाईल दाखवतोय. ओके. याच्या 0.1% पण त्यांच्याकडे प्रोफाईल नाहीये. आणि मी जर का हा प्रोफाईल दाखवून जर का पैसे कमवायचे ठरवले ना, तर 5,999 नाही,
मी 10,999 काढू शकतो. तितकं स्किल माझ्याकडे आहे, तितकं प्रोफाईल माझ्याकडे आहे. लक्षात घ्या. इथे लक्षात मी काय म्हणतोय ते, की जर मला पैसेच कमवायचे असते ना, तर मी 5,999 नाही, मी 10,999 पण काढू शकतो. इतकं स्किल माझ्याकडे आहे. पण मला ते काम करायचं नाही. का नाही करायचं? कारण का मला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिथे मला काम करायचं आहे. ओके. बरं, अजून एक मग मोठी गैरसमज लोकांमध्ये असते की हे एवढी पण फी घेत नाहीत, मग चीप आहे. ओके, म्हणजे यांची क्वालिटी काय, लो आहे. इथे पण मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. अनेक ऍडव्होकेट आहेत, संस्थापक आहेत, प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत. ओके, सगळे हे डॉक्टर विवेक मंत्री आहेत पुण्यातले. ओके, बरीचशी मंडळी आहे वेगळ्या क्षेत्रातली. बिनधास्त कोणालाही फोन करा, किंवा कालच्या ह्या मॅडम अकोल्यातल्या, ओके, ह्या पण शिक्षिका आहेत, संस्थापक आहेत, समाजसेविक आहेत तिकडच्या. एकाने जरी असं तुम्हाला सांगितलं ना की हे चीप आहे म्हणून, ओके, तुम्ही जे बोलाल ते मी हरेन. ओके, माझ्याकडनं फ्री मध्ये सगळं घेऊन जा. ओके, सो हे मला का असं सांगावं लागतंय, त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की आज नाही खूप चुकीच्या मानसिकतेमध्ये काही लोक आजही जगतायत. चुकीच्या मानसिकतेमध्ये जगतायत, की त्यांना कळत नाहीये, त्यांना असं वाटतं की मी बोलतोय किंवा माझंच खरं, किंवा मला सगळ्यातलं सगळं ज्ञान आहे. तसं नाहीये, लक्षात घ्या. ओके, ही फक्त एक प्रामाणिक चळवळ आहे. आता तुम्ही कसं बघता हे तुमचा दृष्टिकोन, माझा नाही. ओके, चलो मग आता 2,000 भरायचे की 3,000 भरायचे की 4,000 भरायचे, किती भरायचे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सो त्याचं उत्तर मी 1 मिनिटात देणार आहे आणि आपल्या वेबिनारच्या शेवटाकडे जाणार आहे. पण पैसे भरून किती लोक ह्या चळवळीचा भाग बनायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करायचं आहे. कारण काय फ्री नाहीये. ओके, 1-2 मिनिटं फक्त घेतोय तुमच्या सगळ्यांची, काही टेन्शन नका घेऊ. कारण कसं आहे ना, पैसे म्हटलं की लोक लगेच लेफ्ट होतात. ओके, पैसे भरून ज्ञान मिळवण्यासाठी, कारण का हे ज्ञान आहे, लक्षात घ्या. आणि मी तर सांगतो की ज्ञानावरती खर्च केला पैसा कधीच वाया जात नाही. कारण का जगातली कुठलीच बँक नाहीये जी ज्ञानात गुंतवलेल्या पैशापेक्षा जास्त रिटर्न देऊ शकते. तुम्ही बँकेत ठेवा 5%, 10%, बरोबर की नाही. आज ज्ञानावरती खर्च करा, 100%पेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. हा विश्वास मी तुम्हाला देतो. ओके, सो ज्ञानी बना, यशस्वी बना. ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखे, जे प्रत्येक माणसाने प्यायला पाहिजे. ज्ञानी माणसाची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही, लक्षात घ्या. ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, ज्ञान यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून परिस्थितीला कोवत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. 2024 आला, अर्धा वर्ष संपला, आपण 5व्या महिन्यात आहोत, मे महिन्यामध्ये. कधी कधी असं वाटतं मागे वळून बघितल्यानंतर की आत्ताच तर 31 केला होता. झाले 5 महिने संपले, 6वा महिना लागेल. म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष कसा चाललाय आपल्या हातून ना काहीच कळत नाही. आणि आपण फक्त जगतो आयुष्य असंच. आज माझ्या आयुष्यात काहीतरी भव्य दिवस होईल, आज मी काहीतरी वेगळं सुरू करेन, आज मला काहीतरी एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळेल, आज मला काहीतरी माझ्या हाती लागेल, उद्या काहीतरी हाती लागेल. काहीच लागणार नाही, लक्षात घ्या. तीच कृती करून आयुष्यामध्ये तोच निकाल जर का मिळत असेल ना, तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ज्ञानावरती खर्च कराल, ज्ञानावरती काम कराल. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे, पेराल ना तरच उगवेल, नाही तर नाही उगवणार. हे माणसा चुकीच्या अपेक्षामध्ये जगणं सोडून दे, पेर. ओके, कारण का तू पेरलं नाहीस ना, तर तू अपेक्षा नाही करू शकत की माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडेल, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मिंग घडेल. सो ते पेरणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी हा प्रश्न केला होता की बाबा रे, किती जण इथे तयार आहेत पैसे टाकून हे ज्ञान मिळवण्यासाठी. त्यांनी येस टाईप करा. आणि मला जवळपास 75 लोकांचे मेसेज आले, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा ऋणी आहे, कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही इच्छा व्यक्त केलीत. ओके, चलो मग आता ह्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला मी सांगतो आणि आपण शेवटाकडे जाऊया. बघा, तुमच्या सगळ्यांसाठी ही एक ऑफर आहे. तुम्हाला 50% मी सवलत देत आहे, म्हणजेच तुम्हाला 2,999 रुपये भरायचे आहेत, तेही लाईफ टाइम साठी. ओके, आपण आपल्या कुटुंबाला घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना, हॉटेलमध्ये सहज इतकी रक्कम निघून जाते, इथे लक्षात. पण याच रकमेमध्ये तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं, कुटुंबाचं आणि समाजाचं आयुष्य बदलण्याची.
ओके, तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची, तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची, तुम्हाला एक संधी आहे समाजामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याची. ओके, सो ह्या संधीचा लाभ घ्या. ओके, प्रवेश फी कुठे पाठवायची तर 9699367299. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता. तुम्हाला स्कॅनर पाहिजे तर स्कॅनर समोर दिलेला आहे, बँक अकाउंट पाहिजे तर बँक अकाउंट समोर दिलेला आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, बरं, बरेचसे लोक कमेंट्स मध्ये लिहित होते सर तुमचा नंबर लिहा पाहिजे. समोर माझा नंबर दिलेला आहे. ओके, तो पण नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. सो तुम्हाला काय करायचंय, तुम्ही फी भरून, ओके, तुम्ही फी भरून तुमचं नाव आणि तुमचं ईमेल आयडी व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ओके, तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला पाठवायचं आहे. ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही. सो ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला वैयक्तिक मेसेज करायचा आहे आणि मग पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड व्हॉट्सअपला पाठवला जाईल आणि मग तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. क्लिअर? तुम्हाला कोणाला जर का क्रेडिट कार्डनी पेमेंट करायचं असेल तर ती पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो तुमचा एक निर्णय, ओके, तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो आणि तुमचं करिअर घडवू शकतो. ओके, सो सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यांची हात जोडून माफी मागतो. माफी यासाठी की मी 90 मिनिट सांगितलं होतं की 90 मिनिटांपर्यंत हा वेबिनार चालेल, पण आपण 90 मिनिटं क्रॉस करून पुढे 5 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहेत. ओके, सो त्याबद्दल क्षमा. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही जी ऑफर आहे ना ती ऑफर फक्त त्याच लोकांना मिळणार आहे की जे आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. ओके, सो ह्या ऑफरचा फायदा घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. जर अगदीच कोणाला काय प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर मी सगळ्यांच्या चॅटबॉक्समध्ये माझा नंबर पाठवलाय किंवा स्क्रीनवरती पण माझा नंबर आहे. एक मेसेज करा मला व्हॉट्सअपला. ओके, नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल. जर तुम्हाला समाधानकारी सहकार्य मिळालं तर आणि तरच आपल्याकडे ऍडमिशन घ्या, नाहीतर कुठलीही जबरदस्ती नाही. कारण का माझं एक तत्व आहे, मी चळवळ उभी केली आहे, मी हा विडा उचललेला आहे, मला जबरदस्ती लोकांना आणायची नाही ह्याच्यामध्ये. आणि मुळात काउन्सिलर हा जबरदस्ती घडवलाच जाऊ शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्यामुळे असं काही नाहीये की तुम्ही याच, इच्छा असेल तर स्वागत. आणि म्हणून तुम्हाला मी माझा नंबर दिलेला आहे. एक काही शंका, काही प्रश्न असेल तर मी आता लाईव्ह का नाही घेत आहे, कारण का वेळ ऑलरेडी खूप झालेला आहे. त्यामुळे गैरसमज पण निर्माण नका करू की लाईव्ह प्रश्न उत्तरं घेतली नाहीत मग काय, मग कसं काय करणार, असं नाहीये. ओके, पुन्हा एकच सांगेन की ज्ञानी बना, यशस्वी बना. ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि अज्ञान हे अपयशाकडे घेऊन जातं. आणि म्हणून तुम्ही अपयशाकडे जाऊ नका, यशाकडे या. स्वागत तुमचं. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शंका तुमची दूर केली जाईल, पण एकदा संवाद साधणं गरजेचं आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माझा व्हॉट्सअप नंबर मिळाला. ओके, आत्ता लगेच कोणी फोन मात्र करू नका, कारण की मी तुमचा फोन उचलू शकत नाही, कारण मी आता ट्रॅफिकमध्ये असणार, मी आता घरी निघणार आहे, मी आता ऑफिसमध्ये आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मी आता सेंटरमधून तुमच्याशी संवाद साधतोय. ओके, पण व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय दिला जाऊ शकतो. ओके, सो फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, कोणीही फोन लगेच करू नका. ओके, एवढी विनंती करतो. आणि तुम्ही इथपर्यंत थांबलात त्याबद्दल तुमचं कौतुक, तुमचे आभार. 12 वाजेपर्यंत आपली ऑफर आहे, ती ऑफर घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या चळवळीमध्ये सहभाग घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी सक्षम आहे तुम्हाला घडवण्यासाठी. ओके, जर तुम्ही इच्छुक असाल तर स्वागत. ओके, सो मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांची अच्छा मोफत वेबिनारमधून रजा घेतो. काही चुकलं असेल तर हात जोडून क्षमा मागतो, काही राहिलं असेल तर हात जोडून क्षमा मागतो. कोणाच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नसेल तरी हात जोडून क्षमा मागतो. पण मी असं नाहीये की असाच लेफ्ट होतोय, तुम्हा सगळ्यांना सुविधा देऊन लेफ्ट होतोय की तुमचा प्रश्न आहे स्वागत, पण मला व्हॉट्सअप करा, इथे नाही. ओके, सो पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आपला आजचा हा वेबिनार इथे संपला असं मी जाहीर करतो. आभारी आहे.